शेवटच्या लेक्चरला आपण काय केलं होतं? ओके, आपले 5 सेशन झालेले आहेत, बरोबर आहे. 5 सेशन मध्ये आपण फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आपण केले. नंतर आपण कास्ट सिस्टम असोसिएटेड इश्यू बघितलं होतं. नंतर आपण काय केलं? कम्युनलिझम. ओके, त्यानंतर धर्मनिरपेक्षता, जो टॉपिक आज पण कंटिन्यू होईल. आणि आपण ठरवलं होतं की 9 तारखेला लेक्चर घ्यायचं पुन्हा, आहे की नाही? ओके, तर आज 9 तारीख आहे. तर काय झालं होतं त्या टॉपिक मध्ये? धर्मनिरपेक्षता. एक 5-1 मिनिटांमध्ये रिव्हिजन करू आणि मग पुढे जाऊ. तर दिवाळी चांगली गेली म्हणजे तुम्हाला आठवणार नाही. ज्याला माहितच नव्हतं सर दिवाळी काय असते, त्याचा चांगला अभ्यास झाला ऍक्च्युली. कसं? लवकर सांगा काय होतं. पहिले आपण बघितलं असेल धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. ओके, की बाबा जे धार्मिक संस्था असतात किंवा विश्वास असतात, प्रथा असतात, तर त्यांचं काय होतं? महत्व कमी होत जातं समाजामध्ये. असं नाही म्हणणं आहे आपलं की बाबा धर्म नसलाच पाहिजे म्हणून. म्हणजे व्याख्येचं तर असं म्हणणं आहे की धर्म नसलाच पाहिजे असं काहीच म्हणणं नाहीये. पण धार्मिक जे ऍक्च्युली खूपच जास्त डॉमिनेशन असतं, नियंत्रण असतं समाजावर, ते कमी झालं पाहिजे. विश्वास कमी झाले पाहिजे. ओके, म्हणजे विश्वास नसलेच पाहिजे असं नाही. तुमच्या देवावर तुमची श्रद्धा असू शकते, पण ते तुम्ही लादलं नाही पाहिजे दुसऱ्यावर. किंवा एखादी कायदा बनवण्याच्या वेळेस तुम्ही ते विचारात नाही घेतलं पाहिजे, असं म्हणणं आहे ऍक्च्युली त्या व्याख्येचं. आणि ते इव्हॉल्व्ह होत आलेली आहे प्रोसेस. अशा प्रकारचे विश्वास काही युरोपमध्येच होत असं काहीच नाहीये. अशा प्रकारचे विश्वास ऍक्च्युली भारतामध्ये पण होते आधी. कारण आपण आता 2 प्रकारचे म्हणजे वादविवाद आहे याच्यामध्ये, की धर्मनिरपेक्षता भारतात कुठून आली, कशी आली. काही लोकांनी म्हटले यार तुम्ही काय केलं, युरोपमध्ये जे इव्हॉल्व्ह झालं ते असं उचललं आणि भारतीय संविधानात टाकून दिलं. आणि काही लोकांचं काउंटर असं आहे की तुमचं म्हणणं चुकीचं नाही, पण एक गोष्ट अशी आहे की आमच्या भारतामध्ये पण अशा प्रकारची सहिष्णुता आधीपासूनच होती, असं त्यांचं एक आयडिया आहे. की बाबा आमच्याकडे ट्रॅडिशन ऑफ अकॉमोडेशन बघितलं होतं आपण, सहिष्णुता आहे, टॉलरन्स आहे. सॉरी, सहिष्णुता आणि टॉलरन्स एकच इश्यू आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी ऍक्च्युली आमच्याकडे पहिलेपासूनच आहे. त्याचा प्रिकर्सर म्हणता येईल की अशा प्रकारच्या गोष्टी आमच्याकडे पहिलेपासून आहे. म्हणूनच आम्ही भारतीय संविधानाला धर्मनिरपेक्ष बनवू शकतो. एकदम नाही घडलंय, युरोपमुळे नाही घडलेलं आहे. भारतीय कंडिशनच तशा होत्या. किंवा स्वातंत्र्य लढ्यामधून पण आपण शिकलो की आपण समजा असं डिवायडेड राहिलो तर आपल्याला कोणी पण काय करू शकतं, रूल करू शकतं. जसं ब्रिटिशांनी केलं, यानंतर दुसरं पण करू शकतं. त्यामुळे आपल्याला थोडंसं धर्मापासून फारकत घेऊन नवीन प्रकारची एक ऍक्च्युली राज्य व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे असा विचार आला. आणि अशा प्रकारे तो डिबेट आहे. आपण दोघांना पण नकारू नाही शकत. लक्षात घ्या पहिली गोष्ट की तुम्ही इव्हॉल्व्ह झालेली एक प्रोसेस इथेच आणून ठेवली, हे एक प्रकारची टीका पण आहे, पण ते खरं पण आहे, पण पार्शली करेक्ट ज्याला म्हणतात. पण भारतामध्ये तशा कंडिशन आधीपासून होते. जे आपण धार्मिक सहिष्णुतेचा मुद्दा घेतला होता, तुम्हाला माहित आहे की वेगवेगळे राजे होऊन गेले. ओके, किंवा वेगवेगळे विचार होऊन गेले. गांधीयन थॉट म्हणा, सुफी थॉट म्हणा, भागवत मुवमेंट म्हणा ऍक्च्युली. ओके, अशोकाचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, अकबराचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण ऍक्च्युली. तर त्याच्यामध्ये नेहमी काय होता की सहिष्णुता होतीच, आणि अशी प्रकारची सहिष्णुता भारतात होती म्हणून आपण धर्मनिरपेक्षता बनू शकलो ऍक्च्युली. ओके, तर असा एक थॉट बघितला होता. आणि धर्मनिरपेक्षता प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी असते ऍक्च्युली, पण तरी पण त्याच्यामध्ये 3 गोष्टी नेहमी असतात. पहिली गोष्ट काय असते? राज्याचा ऍक्च्युली धर्म नसतो कधी पण. राज्याचा धर्म आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही, सिंपल फंड आहे ऍक्च्युली. ओके, दुसरा फंडा काय असतो नेहमी त्याच्यामध्ये, कंपोनंट काय असतो? लिहून दिलेला मुद्दा आहे बरं, की लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असेल. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे राज्यांनी लोकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव नाही केला पाहिजे असा मुद्दा आहे. हे 3 गोष्टी असतील नेहमी, पण थोडा बहुत फरक तरी पण पडेल. आणि त्या फरकाच्या आधारावर आपण काय बघितलं होतं की आपण 4 प्रकारचे मॉडेल बघितले होते. प्रतिमान शब्द आहे मॉडेलला ऍक्च्युली. ओके, पहिलं कुठलं प्रतिमान बघितलं होतं? फ्रेंच बघितलं होतं आपण. होमोजिनियस आहे समाज, आपण असं बघितलं होतं ऍक्च्युली. आणि सहसा वेस्टर्न कंट्रीज म्हटलं आपण, किंवा इव्हन युरोप जर म्हटलं पर्टिक्युलरली, तर समाज कसे आहेत ऍक्च्युली तिथले? येस, होमोजिनियस समाज.
एकच भाषा आहे, एकच कल्चर आहे, इथिनिसिटी पण एकच असतं. इथिनिसिटी शब्द आपण डिस्कस केला होता. आता आणखीन इथिनिसिटी आणि याच्यातून लक्षात घ्या हेट्रोजिनिटी पासून, नेहमी ना लोकांना वाटतं की धर्म लोकांना एकत्रित करतं, राष्ट्र बनवू शकतं, पण ते खोटं आहे. तुम्ही जर बांगलादेश आणि पाकिस्तानची केस स्टडी घेतली, एकच धर्म होता ना. आपण काय म्हटलं होतं, द्विराष्ट्र सिद्धांत हा आपला मुद्दा झाला आहे आधी, आठवत आहे? म्हणजे 2 धर्म 2 राष्ट्र, त्याचे 2 वर्जन पण बघितले आपण. पण 2 राष्ट्र जर आपण म्हटलं, 2 देश म्हटले, मग पाकिस्तान बनला, मग ते पूर्व आणि पश्चिम असा बनला ऍक्च्युली. ओके, म्हणजे आताचा बांगलादेश म्हणजे पहिलेचा पाकिस्तानच आहे. पाकिस्तान, भारत, बरोबर आहे. भारतामध्ये ऍक्च्युली नंबर ऑफ रिलिजन होते आणि पाकिस्तानमध्ये त्या एकच धर्म होता. म्हणजे टिकून राहण्याची, धर्माच्या आधारावर टिकून समजा राहिलं असतं तर कोणी टिकून राहायला पाहिजे होतं? पाकिस्ताननी टिकून राहायला पाहिजे. उलट भारतामध्ये डिव्हिजन व्हायला पाहिजे होतं, पार्टिशन व्हायला पाहिजे होतं. पण कुठलं झालं ऍक्च्युली? पाकिस्तानचं. कारण त्यांच्यामध्ये भावना कशी होती की ते कोण आहे? उर्दू स्पीकिंग आहे, आपण कोण आहोत? बेंगॉली स्पीकिंग. ते भावना उफाळ मारायला लागली ऍक्च्युली, आणि मग ते डिव्हिजन झालंय. कल्चर, आपण फक्त उर्दू आणि या भाषेवर नाही बोलत आहोत, भाषा हा कल्चरचा इम्पॉर्टंट असतो, त्यामुळे त्यांचं डिव्हिजन झालं. तसं बघितलं भारतात पण भाषा आहेत किंवा इथिनिसिटीज आहेत, पण आपले तशा त्या तीव्रतेवर कधी गेलंच नाही. आणि असं नाही की नाहीच आहे म्हणून, पण नेहमी स्टेट एवढं मोठं आहे आपलं की एका ठिकाणी जर वादविवाद असतील तर आपण त्याला शमवू शकतो. जसं नॉर्थ ईस्टला झालं, साऊथ इंडियाला झालं, म्हणजे तामिळनाडू पर्टिक्युलरली, जम्मू अँड काश्मीरला झालं. म्हणजे जम्मू अँड काश्मीर तुटला का आपल्यापासून? नाही, असं असतं. त्यामुळे फक्त धर्म एकत्र तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही. ठीक आहे. तर तसा फ्रान्स, मग फ्रान्समध्ये आधीच धर्माचं महत्व कमी झालं होतं. कशामुळे? तर त्यांच्या फ्रेंच रिव्होल्युशनमुळे. कारण धर्मामुळे काय होतं? एक्सप्लॉयटेशन होतं. त्यांनी म्हटलं म्हणून आता धर्माचं महत्व नको आपल्याला, म्हणून त्यांनी आपल्या प्रकारचा एक ऍक्च्युली काय आलं की धर्मनिरपेक्ष विचार आणला. त्याला काय म्हणतात? लायसिटे, फ्रेंच वर्ड आहे. त्याचाच अर्थ म्हणजे धर्माचं महत्व कमी किंवा धर्मनिरपेक्ष आपण असं म्हणू शकतो. आणि त्यांचं स्ट्रायकिंग फीचर काय माहित आहे का? म्हणजे झालंच आहे आपला मुद्दा ऍक्च्युली, की ते धर्मनिरपेक्षतेमध्ये 2 ऍक्च्युली गट करतात, पब्लिक आणि प्रायव्हेट. ते काय म्हणतात? पब्लिक मध्ये नको आपल्याला तुमचा धर्म, प्रायव्हेट मध्ये तुम्ही फॉलो करा. तुम्ही एखादी शैक्षणिक संस्था असेल तिथे म्हणाल आता आम्हाला नाही सर, उद्या आम्हाला काय करायचं आहे इथे, तर यज्ञच करायचा आहे, नाही चालणार. तसं लोक करत पण नाही. पण काही जर लोक असतील, आज ते धर्म आणतील पब्लिक स्पिअर मध्ये, उद्या ते गव्हर्नमेंट मध्ये एंटर करतील, मग प्रॉब्लेम क्रिएट होईल पहिलेसारखे. त्यामुळे हा त्याचा स्ट्रायकिंग फीचर आहे. प्रायव्हेट मध्ये तुम्ही करू शकता, पब्लिक मध्ये तुम्ही करू शकत नाही. सहसा ते काय सिम्बल्स वापरतात? तर ते मोझेसचे 10 कमांडमेंट, एक कॅप असते त्यांची ज्यूइश लोकांची ती. ओके, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, किंवा क्रॉस असतो, किंवा बायबल पण झालं इव्हन, तर हे तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये वापरू शकत नाही. पण प्रायव्हेट मध्ये तुम्ही ते, तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य असेल, असा एक मुद्दा आपण बघितला होता. नंतर कुठलं मॉडेल होतं? अमेरिकन मॉडेल. अमेरिकन मॉडेलचं म्हणणं आहे की तुम्हाला दोन्ही ठिकाणी अनलिमिटेड स्वातंत्र्य आहे. फक्त तुम्ही काय नाही केलं पाहिजे? लॉच्या अगेन्स्ट नाही गेलं पाहिजे. आणि तसं जर असेल तेव्हाच आम्ही एखादी सिम्बल किंवा एखादी प्रथा जी आहे ती थांबवू शकतो. त्यांचं म्हणणंच आहे की लँड ऑफ फ्रीडम आहे, इथे असं नाही झालं पाहिजे की आम्ही थांबवलं स्वातंत्र्यापासून. मग ते धार्मिक स्वातंत्र्य असेल तरी चालेल, कायदे बनतील मग ते सेक्युलर, धार्मिक आधारावर नाही. मदत नाही करणार पण थांबवणार पण नाही. तुम्ही काय, तुम्हाला टेम्पल बांधायचं आहे, तुम्हाला काय म्हणते त्याला ऍक्च्युली चर्च बांधायचं आहे, तुम्ही बांधू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण आमच्याकडून मदत नाही घ्यायची. जसं भारतात कसं आहे की गव्हर्नमेंट मदत करतो, कधी कधी की नाही ते गव्हर्नमेंटला पण मदत करायची नसते, पण लोकांना पाहिजे असतं आम्हाला बांधून द्या म्हणून. आणि तशी सोयच आहे. हे वोट बँक पॉलिटिक्स आहे, मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त. तसं कधी पण माहिती आहे का, कुठल्या पण रिलिजन मध्ये म्हणा किंवा मुवमेंट मध्ये या प्रकारचे जे टेम्पल्स असतात ना, ते लोकांनी बांधले पाहिजे. म्हणजे आपला हातभार लागला ना त्याच्यामध्ये. भलेही तुम्ही एक वीट दिली असेल, तुमचा हातभार लागला ना. जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट बांधून देत आहे, एखादी लीडर बांधून देत आहे, तेव्हा तुम्ही त्याला बांधील होऊन जात. वोट बँक पॉलिटिक्स आहे प्युअर. कधी कधी गरज नसताना पण देतात लोक बांधून.
त्यांना माहिती आहे ना, एकदा बांधून दिलं एक समाज मंदिर किंवा एखादी टेम्पल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी, तर लोक 5 वर्ष तुमचं नाव घेतात. 5 वर्षानंतर त्याची डागडुजी असते, पुन्हा मत देतात तुम्हाला. असं पॉलिटिक्स चालतं. तर तिथे ते करत नाही, तुम्ही करा, तुमच्या पैशाने काय करायचं. आणि तिथे माहितीये का, अमेरिकेत आणखीन असं म्हटलं जातं, धर्माने स्वतःला मॉडिफाय केलेलं आहे. पर्टिक्युलरली अमेरिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी सुपरस्टिशियस आहे, ज्या प्रूव्ह होऊ शकत नाही, धर्म त्याच्याबद्दल बोलतच नाही. जसं बाबा जीसस रिसरेक्शन झालं होतं, त्याच्याबद्दल ते बोलत नाही. डार्विनची थेअरी जी आहे आणि चर्चचा जो कॉन्फ्लिक्ट आहे, तिथे त्याच्यावर ते सायलेंट आहे. उलट एखादी चर्च मध्ये एखादी नवीन व्यक्ती आला असेल तर त्याला कसा जॉब मिळेल, म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती कशी सुधरेल, याच्यावर ते भर देतात. अशा प्रकारे तिथल्या धर्माने स्वतःला काय केलेलं आहे, मॉडिफाय केलेलं आहे. अशा प्रकारे तिथे ऍक्च्युली काय, फक्त आता लोक जे आहेत, लीडर जे आहेत, किंवा तुम्ही एखादी ऑफिशियल पोझिशन आहे तुमच्याकडे, पब्लिक ऑफिशियल आहे तुम्ही, तर त्याच्याकडून एक्सपेक्ट आहे की तुम्ही रिलिजियस न्यूट्रॅलिटी फॉलो कराल. ओके, तुम्ही धर्म नाही आणला पाहिजे मतामध्ये, असं अपेक्षित आहे. त्यांचं एक मॉडेल आहे. आणि त्याच्यामध्ये आहे की स्ट्रिक्ट एक्सक्लुजन म्हणतात त्याला, की धर्म स्टेटमध्ये एंटर करणार नाही आणि स्टेट धर्मामध्ये एंटर करणार नाही. ठीक आहे. मग आपण कुठलं बघितलं होतं, तुर्किश मॉडेल. सेम ते काय, हस्तक्षेपादी आहे, धर्माचं दमन आहे ऍक्च्युली. त्यावेळेस गरज होती तशी, मुस्तफा केमाल पाशाला वाटलं की अशी गरज आहे बाबा, असं झालं पाहिजे, आणि त्याने मग काय केलं, त्याचं सप्रेशन केलं, म्हणजे दमन केलंय. कशा प्रकारे, धर्माला त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की तुम्ही आता सेकंडरी आहे स्टेटला, सबऑर्डिनेशन, तुम्ही आमच्या विरुद्ध बोलू शकत नाही. आणि त्यांनी ठरवलं की टर्कीचं काय झालं पाहिजे, मॉडर्नायझेशन किंवा वेस्टर्नायझेशन झालं पाहिजे. त्यांचे ट्रॅडिशनल ड्रेसेस अटायर असायचे, ते बंद. आता तुम्ही सूट मध्ये दिसणार, तुम्ही स्कर्ट मध्ये दिसणार. तुमची कॅप आहे का, ते फैज नावाची कॅप सांगितली होती मला, बंद, ते नको. ते अशी ऍक्च्युली लांब असते आणि त्याला असं एक तुरा असतो, ते ऍक्च्युली बंद करा, काहीच नको. नवीन प्रकारचं एज्युकेशन, अल्फाबेट आणले त्यांनी, ABCD वाले आपले ऍक्च्युली. ओके, नवीन एज्युकेशन पण बदलवलं, शरिया कोड पण बदलवलं, आणि सिव्हिल कोड आणला त्यांनी, जो ऍक्च्युली युरोपियन कंट्रीज मध्ये होता त्या प्रकारचा. कॅलेंडर चेंज केलं त्यांनी ऍक्च्युली, ग्रेगरियन कॅलेंडर आणलं ऍक्च्युली, ते आपण 1 जानेवारी पासून फॉलो करतो. ओके, अशा प्रकारे त्यांनी तुर्कीला बदलवून टाकलं आणि ते पण एक मॉडेल बनलं. आणि नंतर आपलं जे मॉडेल आपल्याला म्हणजे माहित असायला पाहिजे कुठलं आहे, इंडियन मॉडेल. एलॅबोरेटेड फीचर आहे. पहिली गोष्ट, हेट्रोजिनियस सोसायटी आहे, म्हणजे पृथ्वी तलावरची मोस्ट हेट्रोजिनियस सोसायटी. एवढं हेट्रोजिनियस कोणी बघितलंय, तुम्ही बघितलंय एखादी देश? नाही. फक्त लिंग्विस्टिकली मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं PNGचं. पण छोटा देश आहे, खूप छोटा देश आहे. पपुआ न्यू गिनी म्हणून आहे ऍक्च्युली, पॅसिफिक ओशन मध्ये जे 14 कंट्री आहे बघा, तिथला आहे. तिथला हे माहित आहे ना, तिथला जो आपला म्हणजे हेड ऑफ द स्टेट होता, तो मोदीच्या पाया पडला होता ऍक्च्युली, ते फेमस झालं होतं. तो देश आहे ऍक्च्युली तो, कोविड वॅक्सिनसाठी. ओके, तर ती कंट्री आहे, तर तिथे लिंग्विस्टिकली ती डायव्हर्स आहे खूप जास्त, ट्रायबल्स आहे खूप जास्त. तर या प्रकारे काय बघितलं होतं आपण, म्हणजे इंडियन मॉडेल हेट्रोजिनियस सोसायटी आहे त्याप्रमाणे बनवलेलं आहे. म्हणून ऍक्च्युली मायनॉरिटी प्रोटेक्शनसाठी आणि बाकी गोष्टींचे जे प्रोव्हिजन आहे ते एलॅबोरेटेड आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. जे मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं, प्रिअम्बल मध्ये आहे वर्ड सेक्युलर 14, 15, 16, 17, यस 25 ते 28, त्याच्यानंतर 29, 30, 44 आणि 51 आणि ओथचं जे शेड्यूल आहे ऍक्च्युली. ओके, तिथे आपण तुम्ही सेक्युलर ओथ घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रोव्हिजन बघितले होते. आणि असं म्हणण्यात आलंय की सेक्युलर हा शब्द कसा आहे, आपल्या मूळ घटनेचा बरोबर आहे ना, कोर बेसिक स्ट्रक्चर जे म्हणतात त्याचा पार्ट आहे असं म्हणण्यात आलं बंबई खटल्यामध्ये. ओके, तर या प्रकारे ते एलॅबोरेटेड आहे आणि इथे थोडं कॉम्प्लेक्स बनवण्यात आलेलं आहे, कारण आपल्याला बॅलन्स मेंटेन करायचं होतं लोकांमध्ये. म्हणून राजीव भार्गव त्याला काय म्हणतात, कसं डिस्टन्स आहे हे, प्रिन्सिपल डिस्टन्स आहे. आपण डिसाईड करू कधी इंटरफेअर करायचं, कशासाठी, हिंडर करण्यासाठी, हेल्प करण्यासाठी. म्हणजे समजा गरज असेल धर्माला एखाद्या राज्याच्या मदतीची, तेव्हा आपण करू. आणि एखादी समजा धार्मिक बाब ही काय असेल, ही समाजाच्या विरुद्ध असेल तर आपण त्याला थांबवू पण शकतो.
यस अशी पॉवर दिली आहे. त्याचे एक्झाम्पल आपण घेतले होते किंवा त्याच्यातूनच एक मुद्दा निघून येतो, त्याला आपण इसेन्शियल रिलीजियस प्रॅक्टिसेस टेस्ट म्हणतो, त्याच्याबद्दल पण बोलू आपण. पण असं आपण घेतलं होतं प्रिन्सिपल डिस्टन्स. प्रिन्सिपल डिस्टन्स म्हणजे दोन्ही प्रकारे आपण इंटरफेअर करू शकतो. कसं? चांगल्यासाठी आणि वाईटासाठी, असं साध्या भाषेत म्हटलं तर. पण म्हणजे मदत पण करू शकतो आपण गरज जर असेल तर, आणि एखादी जर प्रॅक्टिस असेल थांबवू पण शकतो ऍक्च्युअली. ओके. आणि तशी पॉवर, एलॅबोरेटेड पॉवर आपल्याला घटनेद्वारे मिळते, वेगवेगळ्या प्रोव्हिजनद्वारे. जसं 25 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, भलेही तुम्हाला स्वातंत्र्य आहे, थोडा फटाके हा जेवढे पाहिजे ते फटाफट, पण बाबा 10 नंतर करू नका. ओके. पोल्युशन जास्त होत असेल तर उद्या गव्हर्नमेंट त्याला थांबवू पण शकतो. साऊंड पोल्युशन असेल थांबवू शकतो. का? कारण मग ते 25 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा हे कशाच्या विरुद्ध नसल्या पाहिजे तुमच्या प्रॅक्टिसेस. पहिली गोष्ट, अशी प्रॅक्टिस धर्माचा भाग आहे की नाही बघण्यात येईल. आणि तुम्हाला सांगतो, फटाके फोडणे हा मूळ पार्ट आहे नाही ऍक्च्युली धर्माचा, ते थांबवल्या पण जाऊ शकते. पण काही रिस्ट्रिक्शन आणता येतात का? मग हो, रिस्ट्रिक्शन आणतात. उद्या म्हणेल नाही 7 ते 8 मध्येच करा, कारण पब्लिक ऑर्डर. आता मोरॅलिटीचा भाग नाही, पण मोरॅलिटी नावाचं ऍक्च्युली एक रिस्ट्रिक्शन पण आहे तिथे. ओके. मोरॅलिटी, पब्लिक ऑर्डर आणि हेल्थ याच्या विरुद्ध, हेल्थच्या विरुद्ध जाते ही गोष्ट ऍक्च्युली, तर थांबवल्या पण जाऊ शकतात. असा 25 मध्ये मुद्दा दिलेला आहे. आर्टिकल 25 आठवत आहे? तेच अशा प्रकारे. या 25 म्हणते ऍक्च्युली की स्टेट कॅन इनिशिएट सोशल रिफॉर्म. राज्य काय करू शकतं तर सामाजिक सुधारणा करू शकतं, किंवा हिंदू इन्स्टिट्यूशन जे आहेत, जे पब्लिक कॅरेक्टरचे आहेत, ते काय करू शकतं, ते ओपन करू शकतं सगळ्या लोकांसाठी. तर 25 पॉवर देत आहे. किंवा इव्हन धर्मासंबंधी जर आर्थिक बाबी असतील, राजकीय बाबी असतील, तर ते कोण रेग्युलेट करेल? राज्य करू शकतं. जर तुम्हाला जायचं आहे, तुम्ही पाया पडू शकता, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुम्ही म्हणताय की इथे सर आम्हाला काय करायचं आहे, तर इथे आम्हाला काय बनवायचं आहे, ट्रस्ट बनवायचं आहे, आणि याचं इलेक्शन होईल, मग पॉलिटिकल मुद्दा आहे, आम्ही बघू ते. तुम्ही काय करताय? लोकांकडून पैसे कलेक्ट करताय, आम्ही बघू. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला शिर्डी सारख्याच्या गोष्टी आणि तिथून पैसा जातो, लक्षात घ्या. संस्थान प्लस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा हक्क आहे त्याच्या, जे इनडायरेक्टली पैसा तुमच्याकडे येतो. मग ते त्याच्यात काय होत असेल ते मी नाही सांगू शकत तुम्हाला, पण बाय लॉ असं अलाव आहे. कळत आहे मुद्दा? अशा प्रकारे आपल्या इकडे काही प्रोव्हिजन्स आहेत ते ज्याला राज्याला जास्त शक्ती देतात ऍक्च्युली. आता हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला नसेल आधी, पण ते नवीन नवीन गोष्टी निघून येतात ऍक्च्युली, आपल्याला ते बघावं लागतं. असं आपण बघितलं होतं इथपर्यंत. आपण काय बघितलं होतं मला वाटते? आव्हाने. येस, आव्हाने. आव्हाने काय काय होते? एक आव्हान काय होतं ऍक्च्युली याला, की लोक खूपच धार्मिक आहेत. या लोकांना आपण म्हटलं की नाही आपल्याला सेक्युलर बनायचं, त्यामुळे या धर्मापासून दूर घेऊन जाशील का तुम्हाला? लोकांचं म्हणणं आहे की पहिले धर्म आहे मग देश, बघू मग काय करायचं. तर ऍक्च्युली धर्म टिकला पाहिजे. काय टिकला पाहिजे? धर्म टिकला पाहिजे. त्यांना काही लोक पटवून देतात की धर्म तुमचा कसा आहे, धोक्यामध्ये. सगळेच जण सांगतात तिकडे खतरे में आहे, इकडे धोक्यात आहे. ओके. या प्रकारे सगळीकडे चालू असतं, असं काही नाही की एकाच बाजूने आहे. त्याच्यामुळे म्हणतात नाही धर्म टिकला पाहिजे. इव्हन म्हणजे समजा आपण ट्रिपल तलाकची जे डिस्कशन होतं, ट्रिपल तलाक समजा तुम्हाला एक तलाकाची पद्धत झाली तर काय इस्लामचं नुकसान होणार नव्हतं. काही काही मोठ्या मोठ्या इस्लामिक कंट्रीमध्ये बॅन आहे त्या गोष्टी, तर इथेच कसं काय खतऱ्यामध्ये येणार होतं माहिती. पण लोक म्हणतात ऍक्च्युली की बाबा की आमच्या धर्माच्या विरुद्ध नाही गेल्या पाहिजे. काही काही गोष्टी नसतात पण धर्माच्या विरुद्ध, पण त्यांना तसं वाटतं. ते लोक कसे आहेत? खूपच धार्मिक आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. सेकंडली आपण बघितलं ना तर घटनेमध्ये अशी एलॅबोरेटेड व्याख्या नाहीये. ती पण एक काय आहे इथे आव्हान किंवा टीका पण निर्माण करू शकतो. आता सर हे असं डिफाईन करावं लागतं का? तर ते पण कठीण आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट डिफाईनच होऊ शकते. एक आयडिया आहे तुम्हाला धर्मनिरपेक्ष काय असतं? सोशल म्हणजे फक्त धर्मनिरपेक्षता नाही, सोशलिझमची पण डेफिनेशन नव्हती, पण त्याचा अर्थ तर माहित असतो प्रत्येकाला. आणि आपापल्या प्रत्येकाचा म्हणजे सोशलिझमचे 100 प्रकार आहेत. आता आपण सेक्युलरिझम जरी बघितलं तर 4 मॉडेल आपल्याकडे. मग अमेरिका पण सेक्युलर, इंडिया पण सेक्युलर, पण काही गोष्टी अमेरिकेत होऊ शकतात, इंडियामध्ये नाही होऊ शकत. ज्या इंडियात होऊ शकतात अमेरिकेत नाही होऊ शकत. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकते असं लोकांचं म्हणणं आहे.
आणि लोक त्याला विविध अर्थ लावतात मग ऍक्च्युली. तर ते पण एक आव्हान आहे. वोट बँक पॉलिटिक्स सांगितलं होतं मी तुम्हाला. भलेही लोक सेक्युलर बनण्याचा प्रयत्न करतील उद्या, दुसरे लोक म्हणतील नाही सेक्युलर नाही बनायचं, आपल्याला बनायचं आहे विश्वगुरू, त्याच्यामध्ये हा धर्म महत्वाचा आहे, असं होऊ शकतं. यस, या मुद्दे चालतो आहे. मग मग आणखीन आपण म्हटलं आव्हाने, आणखीन एक आव्हान सांगितलं होतं मी तुम्हाला, नवीन आहे. 1990 नंतर आपण म्हणू शकतो प्रसार माध्यमे. लोक जरी शांत झाले तर ते असे तेल होतं, तेल घेऊन बसूनच असतात ते. तर तुम्ही शांत होताय का हे घ्या, चालूच राहतं ऍक्च्युली काही ना काही. मीडियामध्ये नेहमी त्यांच्याकडे मुद्दे असतात. आणि असा सर्वे आपल्या इंडियामध्ये की लोकांना ना जास्त ही चर्चा आवडते धर्माबद्दलची, कम्युनलिझम, ओके, इंडिया पाकिस्तान, इंडिया चायना, असे मुद्दे लोकांना जास्त आवडतात. आपण म्हटलं की एक चर्चा ठेवली एखाद्या विषयावर की भारतामध्ये बाबा का लोक एवढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करतात, चर्चेचा विषय आहे की नाही, कोणालाच इंटरेस्ट नाही. काय बाबा याचे सक्सेस रेट, कोणालाच इंटरेस्ट नाही. बेरोजगारी, कोणालाच इंटरेस्ट नाही. गरिबी, कोणालाच इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट आहे लोकांना अशा मुद्द्यावर. मग मीडिया पण तेच दाखवते जास्तीत जास्त. म्हणजे असं इंडिया चायनाचे कधी पण झालं ना बॉर्डरवर काही, झीवर बघायचं, असा मॅप असतो आपला, असा इकडे इंडिया इकडे चायना, आणि इथे मिसाईल ठेवले असतात इंडियाचे. मग येते इथपर्यंत जाते म्हणते आपलं मिसाईल. काय एवढं सोपं नाही आहे ते, नेहमी दाखवतात ऍक्च्युली. आणि मग सगळं सांगतात इंडियाकडे एवढे न्यूक्लिअर वेपन आहे, त्यांच्याकडे तेवढं आहे, तेवढं. मग चौथ्या दिवशी काय झालं तर सगळे बॅकआउट झाले दोघे. पण मजा येते ऍक्च्युली त्यांना. तर प्रत्येक गोष्टीत मीडिया काय करतं, तेल टाकत राहतं. ओके, हा मुद्दा बघितला होता. टीका बघितल्या होत्या, प्रॉपरली डिफाईन नाही आहे. ओके, वेस्टर्न इम्पोर्ट मानलेला आहे, धर्मविरोधी विचार मानलेला आहे आणि हस्तक्षेपवादी आहे असं लोकांनी आता टीका केलेली आहे. हस्तक्षेपवादीचं मी सांगितलं होतं तुम्हाला. असा कुठला पण सण नाहीये सध्या ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कमेंट केला नसेल. घेतलं होतं उदाहरण, दिवाळीचं झालंय ऑलरेडी. ओके, होळीचं पण सांगितलं होतं, पाण्याचा मुद्दा आहे ऍक्च्युली. ओके, त्याच्यानंतर आपण म्हणजे आता जे सण होऊन गेले 2-3 महिन्यामध्ये आधीचे, जेव्हा आपले सेशन सुरू झाले त्याच्या आधीचे, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, जन्माष्टमी पासून ऍक्च्युली तर मग गणपती फेस्टिवल पर्यंत सगळंच आपण घेतलेलं आहे. तिथे प्रत्येक याच्यात पब्लिक ऑर्डर किंवा मॉरॅलिटी किंवा पब्लिक हेल्थचा इश्यू येतो. पण यानुसार ऍक्च्युली कोर्टाने काही ना काही जजमेंट देऊन ठेवलेले आहे. तुम्ही किती थर रचले पाहिजे हे पण कोर्ट सांगतो. तशा प्रकारे कोर्ट बरोबर आहे तुम्हाला सांगतो. पण एवढ्या वर्षापासून जे लोक करत आहेत ना, लोक मान्य करत नाही या गोष्टी. आणि कुठेतरी आपला माइंडसेट जो आहे ना, असं आहे माहिती आहे का की त्यांनाच आपण, म्हणजे तुम्ही बघा डिसिप्लिन बघा की असं नाही करायचं म्हटलं ना, इंडियन लोक म्हणतात हा हे नाही करायचं, आता तर केलंच, करूनच दाखवतो. असं एक अथॉरिटेटिव्ह माइंडसेट आहे लोकांचं. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजतेच ऍक्च्युली. हे तुम्ही कधी पण बघून घ्या ते. आणि तसं युपीएससीने प्रश्न विचारलाय GS1 मध्ये, लॉ ब्रेक करणे म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट केली मी. म्हणजे मी ट्रॅफिक सिग्नल जरी तोडून निघालो तर 4 मित्रांनाच सांगतो मी कमीत कमी, अरे इकडे होता मी, मग मी इकडून असं काढलं, मी इकडून निघून आलो पण मी, नाही तर मी पडकलो असतो 3 मिनिटासाठी. काय केलं तू 3 मिनिटांमध्ये? पण आहे ना माइंडसेट आपला असं ऍक्च्युली सेम प्रत्येक गोष्टीत आहे. इव्हन म्हणजे जेव्हा आपल्याला ऑफिसर बनायचं आहे ना, आपल्याला कोणाला तरी दाखवायचं आहे, आपल्या रिलेटिव्हला दाखवायचं आहे, आपल्या क्लासमेटला दाखवायचं आहे, कोणाला तरी दाखवायचं आहे आपल्याला, तर मी कसा अथॉरिटेटिव्ह आहे. असं नाही की मला काम करायचंय, नाही मला मोठं घर घ्यायचं आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, हेच स्वप्न आहे लोकांचे. स्वप्न म्हणजे करणारच लोक ऍक्च्युली असं, पण तो माइंडसेट आहे. म्हणजे एखादी मोठा ऑफिसर जो अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये कमवत नाही ना, तेवढा आपला म्हणजे क्लास 1 जर असेल तो कॅटेगरीमध्ये, तशी हरारकी तिथे कमी आहे बरं. फॉरेन मध्ये ही जी आपल्याकडे हरारकी अशी म्हणजे हवालदार पासून DYSP पर्यंत, ती हरारकी आपल्याकडे खूप जास्त आहे. हरारकी समजते तुम्हाला सांगितलं आहे, तिकडे खूप कमी आहे. 3-4 लेवल मध्ये संपून जातात. आपल्याकडे 10-12 लेवल आहे ते. आणि ज्या लोकांनी ब्रिटिशांनी बनवलं होतं ना हे, तर त्यांनी मॉडिफाय केलं स्वतः इकडे, कारण हे एक्सप्लॉयटेटिव्ह असतं. पण भारतामध्ये आहे कारण भारताला ते सुटेबल आहे.
आवडतं लोकांना. आणि जे मजा ते त्रास द्यायला लोकांना मग ऍक्च्युली मोठा ऑफिसर छोट्या ऑफिसरला त्रास देईल ना. ते पैशापेक्षा जास्त मजा जास्त लोकांना त्याच्यामध्ये. लॉ ब्रेक करणे त्याच्यामध्ये पण. म्हणून बघा प्रत्येक ठिकाणी लॉ लॉ ब्रेक नंतर ऍक्च्युली तुम्ही जसं लॉ ब्रेक केला उद्या चालून सापडले तर तुमच्याकडून 500,000 रुपये घेणारच आहे कोणीतरी. त्याचा नियम काय की तुम्हाला एक पावती दिली पाहिजे पैसे घेतले पाहिजे त्याचे फाईन घेतला पाहिजे. पण तो काय करताय स्वतःचे 1,000 रुपये घेतात. तो पण एका प्रकारे लॉ ब्रेक झाला ना. तो पण जाऊन आपल्या मित्राला म्हणजे ऑफिसरला सांगतो की सर आज 5 लोकांना पकडलं होतं आपण म्हणजे 5ने काय होत नाही तसं पण आज 15 लोकांना पकडला टार्गेट कम्प्लीट झाला आपलं चलो पार्टी करते. तो माइंडसेट आहे आपला. त्यामुळे अशा छोटे मोठे नियम तर बिलकुल लोक फाईन. तुम्ही तेच डिसिप्लिन जर तुम्ही केलं तर करप्शन मध्ये पण लक्षात आलं हे छोटे मोठ्या गोष्टी ऍक्च्युली. आणि इव्हन हे स्वच्छता अभियान वगैरे चालते आपल्या इकडे बघितलं ना की भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान आहे. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट शिकवते की इथे थुकायचं नाही म्हणून. आणि जिथे पण लिहून असतं भारतामध्ये की इथे थुकायचं नाही त्याच्यामध्ये नाही दिसतच नाही त्याच्यावर लोक थुकून ठेवतात ऍक्च्युली. आहे ना माइंडसेट असा. अरे म्हणजे कधी कधी ते लोक असे तिथे ते प्रॉपर देवाचे हे लावून ठेवतात. लोक एवढे धार्मिक आहे आजूबाजूला थुकून ठेवतात. तो माइंडसेट बनलाय आपल्या ऍक्च्युली. भयंकर तो माइंडसेट आहे आपला. आणि तो आता पण नाही नंतर खूप वेळ म्हणजे इव्हन माहितीये का स्वच्छ भारत अभियानचं म्हणणंच होतं की लोकांचा माइंडसेट बनवायचा. लोक स्वच्छ राहत नाही का भारतातले राहतात पण कुठे घरात. बाहेर आल्याबरोबर कुठे कचरा टाकू कुठे नाही टाकू. बरं आपला माणूस जपानमध्ये गेला तर कचरा करेल का? नाही. फाईन. आणि होणारच. आपल्या इकडे आपण असं ठरवलं फाईन करायचं तर लोक भांडणार. पहिली गोष्ट ते विजिलंटी टीम जातच नाही तिथपर्यंत कधी ऍक्च्युली की कुठे होत्या उद्या तो. आणि आपल्याला दाखवायचं आहे की ते लोकांना पकडलं दाखवून दे म्हणतो संध्याकाळी बघू आज दिवसभर काय करायचं. संध्याकाळी निघायचं 5 वाजता 4-5 लोकांना पकडायचं दाखवायचं की आम्ही एवढ्या लोकांना पकडलं. गव्हर्नमेंट करत आहे मी तुम्हाला सांगतो. आता गव्हर्नमेंट काय करू शकतं ना आणखीन स्वच्छ भारत अभियानच काढू शकतं ना. घरोघरी जाऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभे नाही करू शकत. पण आपला माइंडसेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही धार्मिक बाबतीमध्ये सांगत आहे की असं नाही करायचं आता तर केलंच पाहिजे. उलट माहिती आहे का जे जजमेंट आलं होतं सुप्रीम कोर्टात त्याच्यानंतर फटाक्याचा सेल वाढला होता. फोडा म्हणते ऍक्च्युली आपल्याला सांगत आहेत त्यांना का नाही सांगत मग फोडा. काही लॉजिक नाही त्याच्यामध्ये पण आहे आपला माइंडसेट असं. त्यामुळे हे खूप मोठी गोष्ट झाली. पुढे जायचं आता आपण. आता काय मुद्दा होता आपल्याकडे संपलं ना आजचं हे झालेलं. ओके आपण जाऊ आता युनिफॉर्म सिव्हिल कोडकडे. युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्या फक्त सेक्युलरिझम टॉपिकचं एक्सटेन्शन आहे काही दुसरा टॉपिक नाही आपल्याला. युनिफॉर्म सिव्हिल कोड नाम तो सुने होगा. हा काय असतं काय मला सांग. सर्व नाही आहे का मग असं काय आपल्या इकडे. हा क्रिमिनल जे आहेत कायदे क्रिमिनल आणि कायदे 2 प्रकारचे आहेत क्रिमिनल आणि सिव्हिल. ओके क्रिमिनल मध्ये मी कोणाचा खून केला कोणाचं घर फोडलं तर ते क्रिमिनल कायदे झाले ऍक्च्युली. पण समजा आपण सिव्हिल कडे आलो मग काय त्याच्यामध्ये लग्न डिवोर्स मग ते डिवोर्स झाला तर पोटगी. ओके इनहेरिटन्स म्हणजे कोणाला दत्तक घ्यायचं असेल तुम्हाला किंवा मग कोणाला तो म्हणजे पॅरेंट्स कडून किंवा वडिलांकडून प्रॉपर्टी ट्रान्सफर होणे हे सगळे कसे कायदे आहेत सिव्हिल कायदे आहेत. तर 2 प्रकारचे कायदे आपल्या इकडे आहेत. एक कसा असेल एक असेल क्रिमिनल एक असेल सिव्हिल. फौजदारी आणि नागरी.
आपल्याला कसं करायचं आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे एका प्रकारे अप टू लार्ज एक्सटेंट फौजदारी कायदे कसे आहेत, हे समान आहेत. पूर्णपणे नाही, लक्षात घ्या, त्याच्यात काही एक्सेप्शन आहे, पण सध्या तो मुद्दा नाही, कारण आपला मुद्दा आहे समान नागरी कायद्याचा. ओके, तर समान नागरी कायदा. आणि जर तुम्ही इतिहासात गेले ना, की पहिलेपासून असा काही समान नागरी कायदा नव्हताच भारतामध्ये. आणि फक्त रिलीजन वाईज कायदे बदलत नाही, तर रिजन वाईज पण कायदे बदलतात. जसं भारतामध्ये ऍक्च्युली स्कूल ऑफ लॉ ज्याला म्हणतात, त्या स्कूल ऑफ लॉला जसं मी ट्रान्सलेशन मध्ये टाकलं तर ते कायद्याच्या शाळाच येतात. ओके, पण आपण म्हणू कायद्याचे वेगवेगळ्या उपशाखा. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय समजून येतं माहिती आहे का, की भारतामध्ये ट्रॅडिशनली, बघा कोडिफिकेशन नाही, ट्रॅडिशनली जे कायदे आहे त्याचे काही प्रकार आहे. एक त्यातला प्रकार येतो दायभागा, एक येतो मिताक्षरा. ब्रॉड लेवलवर शब्द ऐकलेत, नसेल ऐकले तरी चालतं, म्हणजे काय आपल्याला लिहायचं नाही, पण माहित करून घ्यायचं आहे. तर दायभागा किंवा मिताक्षरा, जर तुम्ही म्हटलं दायभागा कुठे लागू असेल, हा बेंगॉल, ओडिसा आणि आसाम. ओके, मिताक्षरा उर्वरित भागामध्ये पूर्ण भारतात. पण फक्त मिताक्षरा एक नाही आहे कायदा, ऍक्च्युली एक प्रकारचा कायदा नाही. मिताक्षरामध्ये वेगवेगळे स्कूल आहेत, जसं महाराष्ट्र, द्रविड, मथुरा, बनारस, आणि प्रत्येक ठिकाणी कायदे थोडे थोडे चेंज होत आहेत. हे ट्रॅडिशनल कायदे आहेत आपले. कसे आहेत? ट्रॅडिशनल कायदे आहेत, म्हणजे मध्ययुगीन भारतात लागू असलेले कायदे आहेत. ओके, आणि हे याच्यामध्ये आता बघा फरक काही काही असतील, पण स्ट्रायकिंग डिफरन्स कसा आहे, की दायभागामध्ये मुलीला हक्क मिळू शकतो. अरे मला याच्यावर लिहिता येत नाही आज. ओके, प्रॉपर्टीचा हक्क मिळू शकतो, देईलच असं काही गरजेचं नाहीये. ओके, जसं मिताक्षरामध्ये मग ऍक्च्युली तसं आहेच नाही, मुलीला प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार नाही. एक डिफरन्स सांगितला मी जस्ट तुम्हाला, आपल्याला माहित असला पाहिजे. ओके, म्हणजे अशा प्रकारचे पण कायदे नसले पाहिजे. आता नाही आहे बरं, पहिले होतं. याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. कारण आर्टिकल 13 आठवतं का तुम्हाला? 13 मध्ये जे ट्रॅडिशनल कायदे आहे ते पण कायद्याच्या डेफिनेशनचा भाग आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, अमेंडमेंट करू शकतो. आता नाही आहे असं लागू, पण आधी असं होतं 1956च्या आधी, 56 पर्टिक्युलरली जेव्हा कायदा बनला. ठीक आहे, तिथपर्यंत येऊ आपण. पण पहिले लक्षात घ्या की भारतामध्ये पहिलेपासूनच हिंदू, मुस्लिम, मग समजा ख्रिश्चन असेल, पारसी असतील, ओके, यांचे कायदे वेगळे आहेत. आणि समजा आपण एक धर्म जरी म्हटलं तर त्या धर्मामध्ये रिजन वाईज कायदे कसे असतील, वेगवेगळे असतील. जसं हिंदूचं पर्टिक्युलर एक्झाम्पल काय म्हटलं मी तुम्हाला, की दायभागा, मिताक्षरा हे कायद्याचे प्रकार आहे ट्रॅडिशनल. आणि त्या मिताक्षरामध्ये पण मग महाराष्ट्र, द्रविड, बनारस, मथुरा असे वेगवेगळे स्कूल्स आहेत. म्हणजे पहिलेपासूनच कायदे कसे कसे आहेत, वेगळे आहेत. मग आता याच्यामध्ये कोण येईल, ब्रिटिशर्स. ओके, आणि ब्रिटिशर्स काय करताय, आपले रूलर आहे, लक्षात घ्या. आणि जर रूलरला रूल करायचं आहे तर सोपं गेलं पाहिजे मित्रांनो. तर ते काय म्हणतील, यार एवढे कायदे आहे तर आम्ही कसं गव्हर्न करणार तुम्हाला, बरोबर आहे. ते म्हणतील कायदे बदला. तर कॉर्नवॉलिस जसा आला त्यांनी याच्यामध्ये थोडं बहुत ऍक्च्युली चेंजेस आणणं सुरू करून टाकले. ओके, तेव्हा त्यांनी क्रिमिनल कोड बदलला पाहिजे, पहिलेच सांगितलं. ब्रिटिशांनी म्हटलं सगळ्यात पहिले काय करा, क्रिमिनल जो कोड आहे तुमचा किंवा कायदे आहे ते बदला. फौजदारी प्रकार, नागरी प्रकाराबद्दल बोलत नाहीये. फौजदारी प्रकार चेंज झाले, जास्त विरोध नाही झाला त्या गोष्टीला ऍक्च्युली. ओके, पण धर्म आधारित सिव्हिल कायदे राहिलेच ऍक्च्युली. पुढे चालून ब्रिटिशांचा एक रिपोर्ट आला, त्याला म्हणतात लेक्स लोकी रिपोर्ट, 1840. 1840 ला एक रिपोर्ट आला. रिपोर्टचं काय म्हणणं होतं, नाव लिहून ठेवा, नेक्स्ट पूर्ण लिहिण्याची गरज नाहीये.
काय म्हणणं होतं ऍक्च्युली यांचं? हा, काय म्हटलं मी तुम्हाला? लेक्स लोकी रिपोर्ट 1840 यांनी म्हटलं की यार तुम्ही काय करा, नागरी कायद्यांना हात लावू नका, तुम्ही फौजदारी जे कायदे आहेत, ठीक आहे, त्या सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर करार कॉन्ट्रॅक्ट जो असतो, येस, या प्रकारचे जे कायदे आहेत, एव्हिडन्स ऍक्ट, ओके, या कायद्याचं काय करा ऍक्च्युली तुम्ही कोडिफिकेशन करा किंवा युनिफॉर्मिटी करा. येस, लेक्स लोकी रिपोर्ट नुसार नागरी कायदे यांना हात लावण्यात येऊ नये. तर नागरी कायद्यांना हात नाही लावायचा, हे तर समजलं आपल्याला. तर फौजदारी कायदे, एव्हिडन्स ऍक्ट, EVIDNT, एव्हिडन्स ऍक्ट. एव्हिडन्स माहित आहे ना, सबूत आपण त्याला म्हणतो, काय पुराव्याचा कायदा असं म्हणण्यापेक्षा एव्हिडन्स ऍक्ट लक्षात ठेवा, कारण पुराव्याचा कायदा कोणी म्हणत नाही ऍक्च्युली. ओके, आता जुना एक नवीन पण आलेला आहे. ओके, तर आणि करारासंबंधी कायदे, कॉन्ट्रॅक्ट, करारासंबंधी कायदे, एव्हिडन्स ऍक्ट. मित्र मागे काय राहिलं का रे? हा, काय राहिलं का? फौजदारी, एव्हिडन्स आणि करारासंबंधी कायदे. यामध्ये समानता आणली गेली पाहिजे. समानता आणली गेली पाहिजे. आता ब्रिटिशांना तरी पण वाटायचं की कायदे कसे असले पाहिजे, हे समानच असले पाहिजे. याच्यासाठी नाही फक्त की लोक समान होतील, त्यांचा काय होतं की त्यांना सोपं जाईल ना रे. नाहीतर आता काय करावं लागेल आपल्याला, वेगवेगळ्या जजेस बसवावे लागतील आणि वेगवेगळ्या जजेसला वेगवेगळ्या धर्माच्या कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे आज समजा मी जज आहे किंवा तुम्ही जज आहे, मला एक केस आली आणि ही केस कोणाची आहे? 2 हिंदूंची आहे. थोड्या वेळाने केस येईल 2 मुस्लिमांची, जे हजबंड वाईफची. थोड्या वेळाने येईल ख्रिश्चनची. म्हणजे किती कायद्याचं ज्ञान ठेवायचं, किती कॉम्प्लेक्सिटी असेल. त्याच्यापेक्षा समजा एकच कायदा असेल, ओके, आणि ते कायदे कुठले असायचे माहितीये का मग ब्रिटिशांचे ऍक्च्युली? तर ते कायदे सहसा असायचे बाकीचे, म्हणजे समान कायदे जे आणले त्यांनी, ते एक तर ब्रिटिश कायदे असायचे. जे खूप असे कायदे आहेत जे ब्रिटिश कायदे आहेत किंवा अँग्लो म्हणतात ऍक्च्युली, तर ते प्रकारचे ते कायदे असायचे. तर या प्रकारे काही कायदे त्यांनी इंट्रोड्यूस केले, काही कायद्यामध्ये समानता ठेवली, पण त्यांनी म्हणजे नागरी जे कायदे आहेत ते वेगळे ठेवले त्यांच्या अनुभवानुसार. त्याच्या आधी एक महत्वाचा कायदा पारित झाला होता सोशल रिफॉर्म्स मध्ये 1840च्या आधी. कुठला आहे? (1829) सती. कुठला? एक सतीचा कायदा हे झाला. 1956 ला पण एक झाला, सॉरी 1856 विडो रिमॅरेज ऍक्ट. ओके, विधवा पुनर्विवाह. लिहून घ्या बाबा तुम्ही तुमच्या याच्यात, मला ते थोडस हे नाही होतात, यूज नाही होत प्रॉपर. विधवा पुनर्विवाह कोण आहे त्याच्या पाठीमागे? नाही, इथे राजाराम मोहन राय, इकडे केशवचंद्र सेन आहे नक्की ना? ओके. तर हे मेजर आहे. मग बाकी पण ठिकाणी त्यांनी धार्मिक बाबतीमध्ये लुडबुड केली आणि त्याचं रिझल्ट काय झालं ऍक्च्युली?
तर 1857. असं मांडण्यात येतं की 1857च्या लढ्यामागे महत्वाचे कारण कुठले आहेत? सामाजिक आणि धार्मिक कायदे आहेत. आठवत आहे? येस. जसे या प्रकारचे कायदे, टिळानं लावू देणे, ओके, समुद्रबंदी मोडणे. समुद्रबंदी माहित आहे ना? तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही ऍक्च्युली सी क्रॉस करू शकत नाही. त्याचं एक एक्झाम्पल मी दिलं होतं तुम्हाला. कुठलं? लोकमान्य टिळकांचं ऍक्च्युली. ओके, आठवत आहे ना? येस. सांगितलं आहे की नाही पहिली गोष्ट? हो, नाही, माहित नाही. ओके, लोकमान्य टिळकांना काय म्हटलं होतं? भारतीय असंतोषाचे जनक. कोणी? व्हॅलेंटाईन चिरोल. कुठल्या पुस्तकामध्ये? इंडियन अनरेस्ट. ठीक आहे, म्हटलं असं. तर टिळक जे आहे कुठे गेले होते? हे ब्रिटनमध्ये गेले होते त्याच्या विरुद्ध केस टाकायला. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल आता? ओशन क्रॉस करावं लागेल. म्हणजे काय झाली आता? समुद्रबंदी मोडली ना, बरोबर आहे? तर असं तुम्ही समुद्रबंदी, पण काही काही युद्धाच्या काळामध्ये आपल्या सोल्जरला समुद्रबंदी मोडावी लागली होती. ठीक आहे, तर या सगळे काय आहे? धार्मिक कारण आहे. किंवा मग जे खानपानाच्या काही ऍक्च्युली प्रथा असतात ते पण मोडण्यात आल्या वेळेवर. त्यामुळे सोल्जरमध्ये एक रोष होता या संबंधी. तर त्यामुळे 1857चा आपण म्हणू शकतो रिवोल्ट झाला असं एक कारण देण्यात आलेलं आहे. लगेच 1858ला काय म्हटलं मग राणींनी? जे ब्रिटिश क्वीन, बरं राणी म्हणल्यावर तुम्ही म्हणत बोललीच नाही दिवाळीला ती माझ्यासोबत. ओके, तर काय बोलली? सॉरी, क्वीन प्रोक्लेमेशन, राणीचा जाहीरनामा काय म्हणतो? आता आम्ही तुमच्या सामाजिक धार्मिक बाबतीमध्ये लुडबुड करणार नाही, किंवा त्याला आपण हस्तक्षेप असं म्हणतो. ठीक आहे, 1857 1858 राणीचा जाहीरनामा. त्यानुसार ब्रिटिश सरकार भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. नॉन इंटरफरन्स म्हणतात त्याला. पॉलिसी ऑफ नॉन इंटरफरन्स केलं की काय होईल? त्यांना वाटत होतं 1800 समथिंग काही ते 57 तर नाही होऊ शकत ना. ओके, 83 होईल, 85 होईल, मग काहीतरी होईल बाबा, तर आम्ही नाही करणार. पॉलिसी ऑफ नॉन इंटरफरन्स, याला काय म्हणतात? अहस्तक्षेपवादाचे काहीतरी म्हणतात धोरण मराठीत. येस, ठीक आहे, हे आलं. तरी पण 1872ला एक कायदा यांनी पास केलाच. कायद्याचं नाव होतं सिव्हिल मॅरेज ऍक्ट. सिव्हिल मॅरेज ऍक्ट. याला विरोध झाला का? बिलकुल नाही. ऍक्टचं काय म्हणणं आहे की जर तुम्ही 2 कास्टचे असाल वेगळे आणि 2 धर्माचे असाल वेगळे, तर तुम्हाला जर लग्न करायचं आहे तर या ऍक्ट अंतर्गत तुम्ही करू शकता. पण सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल? तुमचा धर्म सोडावा लागेल. त्या ऍक्ट मध्ये एवढे कॉम्प्लिकेशन होते. त्या ऍक्टच म्हणणं होतं ऍक्च्युली की हा कायदा कोणाला लागू असेल? जो हिंदू नाही, जो मुस्लिम नाही, तो ख्रिश्चन नाही, जो पारसी नाही. आता राहिलं काय? जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय करावं लागेल? सोडावं लागेल. आणि अशा लोकांना प्रॉपर्टीमध्ये पण हिस्सा मिळणार. आता कोण करणार मला सांगा? इनइफेक्टिव्ह होता कायदा. ऍक्च्युअली काय होता? इनइफेक्टिव्ह कायदा होता. त्यामुळे याला विरोध झाला नाही. ठीक आहे, असंच एक वादविवाद झाला होता. तो होता 1892 मुंबई प्रांत. कुठला? मी व्यक्तीचं नाव सांगतो, मी मला तुम्ही मुद्दा सांगा कुठला होता. बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी. येस. संमती वय. संमती वय म्हणजे
फिजिकल रिलेशनशिप ठेवण्याचं ऍक्च्युली काय असेल, एक संमती असली पाहिजे, किती वय असलं पाहिजे, असा तो मुद्दा होता. हे ऐकलंय ना तुम्ही संमतीवर? बेहरामजी मलबारी, इंडियन स्पेक्टेटर. ओके, याच्यामध्ये काय झालं होतं माहितीये का इंटरेस्टिंगली, की एक बेंगाली व्यक्ती होता, त्याचं लग्न झालं. ठीक आहे, किती वर्षाच्या मुलीसोबत झालं असेल? 9. तिचं नाव होतं फुलमाणी. काय नाव होतं? फुलमाणी, बेंगोली. ओके, आणि लग्न झालं आणि भाऊ म्हणते फर्स्ट नाईट. ठीक आहे, झालं. सकाळी पोरगी डेड. आणि त्या काळामध्ये बेहरामजी मलबारी जे होते गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये सेन्ससचं काम करायचे. त्यांच्या एक लक्षात आलं की भारतामध्ये मुलींची संख्या थोडी कमी आहे, आणि हे असे मुद्दे घेऊन मग ते ऍक्च्युली उभं राहिले ऍक्च्युली. आणि हे कुठे गाजलं? मग मुंबईच्या ऍक्च्युली त्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये. बॉम्बे म्हणायचे तेव्हा, मुंबईने. त्याच्यामध्ये मग याची बाजू घेणारे काही लोक होते, याला विरोध करणारे काही लोक होते. तर मला वाटतं याची बाजू मांडणारे कोण होते? ते आपले इतिहास तज्ञ, त्यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूट आहे ना इथे. नाही नाही नाही, नॉट गोखले. इतिहास तज्ञ भांडारकर, रघु भांडारकर होते. आणि अपोज करणारे टिळक होते ऍक्च्युली. टिळकांची अशी आयडिया होती की नको हे द्यायला ऍक्च्युली ब्रिटिशांना, तुम्ही सोशल रिफॉर्म पण त्यांच्या हातात द्यायचं कसं चालेल, ते लुडबुड करते. पण हे गाजलं तरी पण त्या काळामध्ये. एज ऑफ कन्सेंट म्हणतात, संमती वय विधेयक म्हणतात त्याला. ओके, असा प्रश्न येऊन गेला एमपीएससी मध्ये. ठीक आहे, पण तरी पण काय होतं की नॉन इंटरफरन्स. तरी एक कायदा ऍक्च्युली पास झाला 1829, सारडा. याला लोक म्हणतात शारदा, पण सारडा कायदा आहे तो. ऍक्च्युली सारडा नावाची व्यक्ती होती, आणि यांनी लग्नाचं वय किती फिक्स केलं? सर 19, ते इथे आहे त्याच्यामुळे होऊन जाते. ओके, 1929 शारदा म्हणतात लोक, पण कायदा कुठला होता? सारडा नावाच्या व्यक्तीने प्रपोज केला होता म्हणून असं ते पद्धत असते ऍक्च्युली. भारतामध्ये कमी आहे, पण 14-18 आलं. याला विरोध झाला खूप जास्त. नाही, तुम्ही कायदा बनवा ना, लग्न आम्हीच करणार आहोत. ओके, याला पण विरोध नाही झाला, पण ते नॉन इंटरफरन्सची पॉलिसी एक होती असं मांडण्यात येतं. ठीक आहे, मग आता हे असं चालू राहिलं, पण याच्यामध्ये थोडस बदल येईल आता. तर मग मुंबई प्रांतामध्ये एक वादविवाद आला की एक देशमुख नावाची व्यक्ती होती, आणि त्यांच्या डेथ नंतर ती प्रॉपर्टी ऍक्च्युली कोणाला पाहिजे होती? त्यांच्या वाईफला पाहिजे होती, म्हणजे मिळाली पाहिजे होती. पण ते काही वादविवाद होते, त्यामुळे मिळत नव्हती. त्याच्यामुळे ती केस आली. ओके, आणि त्या केसचं डिस्कशन जे आहे ते कुठे झालं? ऍक्च्युली मुंबई प्रांतात झालं, मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये झालं. ओके, केस हायकोर्ट, डिस्कशन कुठे? प्रांतामध्ये. ठीक आहे, आणि मग तो जो कायदा आहे तो पास झाला की या म्हणजे व्यक्तीला ओके काय मिळाली पाहिजे? प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. आणि त्याला मग फेमसली नोन ॲज देशमुख बिल. काय म्हणतात त्याला? 1937 देशमुख बिल पास झालं, देशमुख बिल पारित झाले. काय वादविवाद होता देशमुख बिलाचा? की एका विडोला आपल्याला काय मिळून द्यायची होती? प्रॉपर्टी मिळून द्यायची होती त्यांच्या हजबंडची. आणि या डिस्कशन मध्ये ब्रिटिशांनी आणि याच्यावर अभ्यास करणाऱ्या समितीने काय म्हटलं माहित आहे का? की बाबा भारतामध्ये काय असलं पाहिजे? युनिफॉर्म सिव्हिल कोड असला पाहिजे. ही समिती कोणाची होती माहिती आहे तुम्हाला? नाव फेमस नाव आहे. आणि त्यांनी सगळ्यात पहिले इनिशिएटिव्ह घेतला युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवण्याचा. काय म्हणतो? नाही, त्यांचं नाव होतं BN राव. येस, BN राव समिती. देशमुख बिल, आणि जे असं त्यांना काम दिलं नव्हतं पण त्यांनी ते ऍक्च्युली रिपोर्ट मध्ये मांडलं. देशमुख बिल चा अभ्यास करणारी समिती, अभ्यास समिती लिहा.
पण हे डिस्कशन थोडं मागे पडलं, कारण मग तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड वॉर 1-2 सुरू झालं ऍक्च्युली. मग 44 मध्ये पुन्हा समिती गठीत झाली. काय झालं? 44 BN राव समिती. आणि समिती सांगतो मी तुम्हाला काय नाव आहे. BN राव समिती माहिती आहे का? लक्षात घ्या, युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी नव्हती एका प्रकारे. पण त्यांचं काय म्हणणं होतं, यार पहिले जे आहे म्हणजे युनिफॉर्मिटी कोणामध्ये आली पाहिजे? हिंदूमध्ये आली पाहिजे. ठीक आहे. तर BN राव समितीने याचा अभ्यास करताना लोकांकडून अभिप्राय मागवले. प्रत्येक समितीचं काम असतं ते, लक्षात घ्या, की लोकांचे अभिप्राय आले पाहिजे. आणि मग त्यावेळेसच्या कंटेक्स्ट मध्ये लोकांनी नाव काय पॉप्युलर केलं माहित आहे? हिंदू कोड बिल. काय नाव पॉप्युलर केलं ऍक्च्युली? हिंदू कोड बिल. म्हणजे हिंदूंचं कोडिफिकेशन झालं पाहिजे पहिले. जर हिंदूंचं कोडिफिकेशन झालं तर नंतर आपण दुसऱ्यांचं करू, कारण मेजॉरिटी आहे. ओके. तर अशा प्रकारे पहिल्यांदा शब्द अस्तित्वात आला 44 मध्ये, हिंदू कोड बिल. मग हिंदू कोड बिल BN राव यांच्यासोबत जोडलं गेलं सुरुवातीला. पण 44-45 पुढे तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय मिळणार होतं? स्वातंत्र्य. ते चालू झालं. मग जसं आपण स्वतंत्र झालो तर पहिले लॉ मिनिस्टर कोण बनले? डॉक्टर BR आंबेडकर. आणि आपोआपच ते जे कोड बिल आहे त्याची जबाबदारी कोणावर आली? ऍक्च्युली डॉक्टर आंबेडकरांकडे आली. पण पहिलं जे आहे अभ्यास हा BN राव यांचा आहे. ओके. मग डॉक्टर आंबेडकर काय करतात? त्या हिंदू कोड बिलचे 8 पार्ट करतात. किती? 8. पहिल्यामध्ये ते काय म्हणतात की हिंदूंची डेफिनेशन. नाही, ते अशी डेफिनेशन कोणाला म्हणायचं नाही, कोण नसेल हे सांगितलं. मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारसी असेल, ते नाही आहेत बाबा, बाकी सगळे काय असतील ऍक्च्युली हे हिंदू असतील, अशी त्यांनी एक व्याख्या दिली पार्ट 1 मध्ये. ओके. मग पार्ट 2 मध्ये, पार्ट 3 मध्ये जे अडॉप्शनचे प्रोसेस आहे, सक्सेशन आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो ऍक्च्युली प्रॉपर्टी जे ट्रान्सफर होतं, अशा प्रकारचे वेगवेगळे ऍक्ट त्यांनी ठेवले. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा काय अस्तित्वात आलं? हिंदू कोड बिल अस्तित्वामध्ये आलं. ठीक आहे. आणि मग काय झालं माहितीये का याच्यामध्ये, की पहिला जो ड्राफ्ट होता कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये आर्टिकल 35 मध्ये ऍक्च्युली काय होतं? युनिफॉर्म सिव्हिल कोड ठेवण्यात आलं होतं पहिल्या ड्राफ्ट मध्ये. मग सेकंड थर्ड जो ड्राफ्ट आला ना त्याच्यामध्ये मग ते किती नंबरवर गेलं? ऍक्च्युली 44 नंबरवर गेलं. पहिले 35 होतं असा प्रश्न पण येऊन गेलेला MPSC ला, म्हणून लक्षात ठेवा. तर या प्रकारे काय झालेलं आहे ऍक्च्युली ते मग हिंदू कोड बिल म्हणू आपण. आणि मग ते काय आहे तर आपण एनलार्ज केलं सगळ्या लोकांसाठी, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड असं अस्तित्वात येतं. 44चं काय म्हणणं आहे? 44 सर्व भारतीयांसाठी, सर्व भूभागासाठी काय असेल? एक समान नागरी कायदा असेल. मला ते 44चं वाक्य खूप महत्वाचं वाटतं. काय म्हणतं ते? सर्व भूभागासाठी, थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. असं नाही माझ्या जिल्ह्यासाठी वेगळं, माझ्या उत्तराखंडसाठी वेगळं, माझ्या गोव्यासाठी वेगळं, माझ्या आसामसाठी वेगळं, असं म्हटलंय कोणी? नाही. अरे जसं मी बनवतो माझ्या स्टेटसाठी तर 2 कायदे निर्माण झाले नाही इथे, माझ्या स्टेटचा आणि उर्वरित भारताचा. हे प्रॉब्लेमॅटिक आहे, लक्षात घ्या. लॉजिकली जर बघितलं तर, मी लिगली नाही म्हणताय, पहिले लॉजिकली बघा. आपण फक्त लॉजिकली बघू शकतो, आपण लिगल एक्सपर्ट कोणीच नाही. प्रत्येक राज्य म्हणेल माझं युनिफॉर्म सिव्हिल कोड, कसं जमेल ते? इव्हन गोव्याचे पण कायदे कॉन्फ्लिक्ट करतात दुसऱ्या कायद्यासोबत. आला मुद्दा लक्षात? कसं अस्तित्वात आलं आणि का हिंदू कोड बिल? लक्षात घ्या, कारण जर आपल्याला पूर्ण भारताला युनिफाय करायचं आहे तर पहिले मेजॉरिटीला युनिफाय करायचं, असा मुद्दा होता तो. ठीक आहे. म्हणून ते एक स्टेप होती युनिफॉर्म सिव्हिल कोड कडे. लोकांनी स्वागत केलं का याचं? विरोध केला. कसं आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं, लोकांना आमच्या धर्माविरुद्ध नाही जायचं. पहिले काय आहे? धर्म आहे, नंतर देश आहे. लोकांनी याला अपोज केला मोठ्या प्रमाणात. पण असा याचा अर्थ असं नाही की हिंदू कोड बिल लागू नाही झालं त्यावेळेस. त्यातलं जे 4 पार्ट होते ना तेव्हा अजून मतभेद डॉक्टर आंबेडकर आणि गव्हर्नमेंटमध्ये पण झाले, पर्टिक्युलरली जवाहरलाल नेहरू. याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूचं असं म्हणणं नव्हतं की लागू नाही करायचं म्हणून. त्यांचं म्हणणं होतं आपल्याला, म्हणजे जी पार्टी असते, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, त्यांचं काम काय असतं? पॉवर कॅप्चर कर. बघू बाबा, करू हळूहळू, मानतील लोक आपल्याला. तर पण जे आत्ताच इम्प्लिमेंट झालं पाहिजे डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि नेहरूचं जे म्हणणं होतं, त्यात कन्फ्लिक्ट निर्माण झाली. डॉक्टर आंबेडकरांनी राजीनामा देऊन टाकला ऍक्च्युली.
पण नंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यातले पहिले 4 पार्ट जे आहे ते लागू झाले. हिंदू सक्सेशन ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये कशात अमेंडमेंट म्हटलं मी तुम्हाला, मिताक्षरामध्ये. ओके, तिथे अमेंडमेंट झालं. 56चा कायदा आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट आला, अडॉप्शनचा कायदा आला पुन्हा. ओके, हिंदू मॅरेज ऍक्ट आला 54-55. ओके, जिथे बायोगॅमी अलाव नाही आहे ऍक्च्युली. ओके, तर या प्रकारे त्याचे भरपूर पार्ट त्याचा लागू झाला होता आणि मग हळू काही गोष्टी लागू झाल्या, पण काही गोष्टी लागू नाही होऊ शकल्या आतापर्यंत. पण आपण म्हणू शकतो 75% काँग्रेसने लागू केलं होतं त्यांच्या प्रकारे. ओके, अशा प्रकारे तो भाग होता. ठीक आहे, आता आपण समजा म्हटलं की हे कसं, आपण त्याचं काय बघितलं, आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड लक्षात आलं मी तुम्हाला काय काय सांगितलं आहे तर. ओके, येस. आणि हा जो कायदा आहे लक्षात घ्या, याला स्पेशल मॅरेज ऍक्ट पण म्हणतात. त्या काळचा स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. ओके, आणि नंतर 54 ला आला अस्तित्वामध्ये हिंदू कोड बिलच्या अंतर्गत. तर ती गोष्ट अस्तित्वात आलेली आहे. आता आपण काय बघितलं, हा सगळं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होता. म्हणजे कॉर्नवॉलिसचं नाव मी सांगितलं तुम्हाला, असं तुम्हाला काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर प्रश्न येणार नाही, तुम्हाला फक्त माहित पाहिजे काय होतं म्हणून. ओके, काही कायदे सांगितले, काही रिफॉर्म सांगितले आपण, आणि त्याच्यानंतर हे कसं इव्हॉल्व्ह होत गेलं, कशी गरज भासली, कशी काळाची गरज बदलते, अशा प्रकारे आपण बघितलं. आता आपल्याला मुद्दा काय बघायचा आहे की आज आपल्याला काय युनिफॉर्म करायचं एक्झॅक्टली, काय आहे अशा गोष्टी ज्या बदलल्या गेल्या पाहिजे. सांगा मला आता तुमचं काय म्हणणं आहे. आज अशा काही काही प्रथा आहेत का विविध भागामध्ये आणि विविध धर्मामध्ये ज्या बदलल्या गेल्या पाहिजे. एक तर बदलल्या गेल्या पाहिजे किंवा सरळ सरळ काय केल्या गेल्या पाहिजे, अबॉलिश केल्या गेल्या पाहिजे. असं काही आहे का अस्तित्वामध्ये? तुम्ही म्हणाल तर आहे, नाही तर मग लेक्चर संपलं ना आज. आला ना युनिफॉर्म सिव्हिल कोड. जेव्हा सगळं युनिफॉर्मच आहे तर काय गरज आहे? काय काय मला सांगा. काय पॉलिगॅमी आहे म्हणताय का तू? नाही. काय पोटगीचा विषय तुम्हाला वाटत आहे महत्वाचा आहे? ठीक आहे, एक विषय आपण घेऊ, पोटगी, वारसा हक्क. अजून काही आहे? घटस्फोट कोणाला नाही मिळत आहे आता? काय प्रॉब्लेम आहे इथे आता? हा प्रॉब्लेम आहेच का अजून? घटस्फोटाचा काय प्रॉब्लेम आहे मला सांग. आहे का की गेला? गेला म्हणताय तुम्ही, मी तर म्हणतो आहे. ठीक आहे, आपण करू त्याच्यावर चर्चा. त्याच्यानंतर आहे पहिला मुद्दा आपला, बहुविवाह. होतो का भारतामध्ये? होतो. कोणाकोणामध्ये जास्त होतो? मुस्लिमांमध्ये जास्त होतो. लॉ कमिशनचा रिपोर्ट सांगतो की असे खूप स्टेट आहे की त्याच्यामध्ये टॉपवर ट्रायबल आहेत, असे काही स्टेट आहे ज्याच्यामध्ये टॉपवर हिंदू आहेत, पण असे खूप कमी स्टेट आहे ज्याच्यामध्ये टॉपवर मुस्लिम आहे. यालाच तर म्हणतात कम्युनलिझम. कायद्याने हिंदूला अलाव नाहीये, पण करता येतं. कसं? हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे 55चा, त्याचं म्हणणं आहे तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही. ठीक आहे, पण आता करायचं असेल तर तुमच्या विरुद्ध कोणी कंप्लेंट केली पाहिजे माहिती आहे का? तुमच्या बायकोनी. बायको, पहिली गोष्ट तिला तो कायदा माहित नाही. 55 ला विचार करा, 55, 56, 65, 75, तिला कायदाच माहित नाही ना हा आहे म्हणून. काय काय करायचं त्या कायद्याचं? दुसरी गोष्ट समजून घ्या, 75 ला तिला माहित झालं ती पूर्ण आर्थिकरित्या डिपेंडेंट आहे नवऱ्यावर आणि तिचे मुलं आहेत. समजा तुम्ही कंप्लेंट केली आणि तुमचा नवरा कुठे गेला? जेलमध्ये. आता सांगा, आता काय करायचं? त्याच्यामुळे तो थोडा कायदा इनइफेक्टिव्ह आता होत आहे, थोडा ऍक्टिव्ह, लोकांमध्ये अवेअरनेस होत आहे. 55चा कायदा आहे, मी असं नाही म्हणते की त्यावेळेस काहीच नाही झालं, पण याच्यामध्ये ना असं रेट खूप कमी आहे पनिशमेंट होण्याचं. पहिली गोष्ट जातच नाही बाई. समाज व्यवस्था बघा. पहिली गोष्ट बायकोच म्हणते माया नवऱ्याला मी टाकू जेलमध्ये. पागल झाले का तुम्ही?
सिंपल फंड आहे, देव माणूस आहे हात, आहे की नाही. दुसरी गोष्ट जर तिने लॉजिकली विचार केला, हा गेला जेलमध्ये, पण आपलं कसं होईल. सिंपल आहे. पण जिथे आपण एक्सेप्शन दिले कोणाकोणांना, मुस्लिम आणि आदिवासी यांना एक्सेप्शन आहे. पर्सनल लॉ बोर्ड मुस्लिम एक्सेप्शन करू शकता काही सिच्युएशन मध्ये. ट्रायबल्स एक्सेप्शन आहे. आर्टिकल 371A नागालँड, 371B आसाम, शेड्यूल 5, शेड्यूल 6 तुमच्या ज्या पण प्रथा असेल तर तुम्ही फॉलो करू शकता. जर याच्यामध्ये बदल करायचा असेल तर त्या ट्रायबलची परमिशन घेतली जाईल, गव्हर्नर इंटरमिजिएट करेल आणि प्रेसिडेंट ऍक्च्युली त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतो. करायचं असेल ते करत नाही सहज. मुस्लिमांमध्ये एक लिमिट आहे लग्नाची, किती. तर मुस्लिमांचा काही एकच नियम नाही, शिया आणि सुन्नी वेगवेगळा आहे. एक कायदा नाही, दोघांची पर्सनल लॉ बोर्ड वेगळे आहे, लक्षात घ्या. ट्रायबल मध्ये अशी लिमिट नाहीये. नागालँड मध्ये एक व्यक्ती होता, 39 लग्न झाले होते साहेबांची. ठीक आहे. आता मला सांगा की मला समजा करायचं आहे आता दुसरं लग्न, पण 75 इयरच्या पुढे आलो आपण आता, तर समजा मला करायचं आहे आणि मला जेलमध्ये पण नाही जायचं, काय सोल्युशन आहे आपल्याकडे. बोला, काय बदलायचं आहे. धर्म बदलायचा. गजनी मोहम्मद नवीन नाव आहे आपलं आता. मी नाही म्हणते, करतात लोक, असे खूप लोक आहेत भारतामध्ये. बॉलिवूड मध्ये एक फेमस कपल आहे, दिलावर खान आणि आयशा खान. ऐकलंय कधी. दिलावर खान, आयशा खान. दिलावर खानचे 2 पोरं तर बाबा खतरनाक, एकदम मोठे हिरो आहेत, एकदम ऍक्शन हिरो आहेत. तुम्ही ओळखता त्यांना. यांचे 2 मुली आल्या होत्या, फ्लॉप झाल्या. दिलावर खानचं ओरिजिनल नाव काय, धर्मेंद्र. आयशा खान हेमा मालिनी. म्हणजे ऑलरेडी लग्न झालं होतं धर्मेंद्रचं, दुसरं केलं त्यांनी. पण कायदा आहे अस्तित्वात, पण त्यांनी पहिलेच एक, म्हणजे तसं जरी त्याची वाईफ पण गेली नाही त्याच्या अगेन्स्ट, कधी मी तुम्हाला सांगतो. ओके. पण काही कोण काय म्हणेल त्याच्या ऐवजी त्यांनी सरळ धर्म बदलवून टाकला. असे करणारे खूप आहेत भारतामध्ये ऍक्च्युली. हे तर बघा ना, तुमच्या समोर उदाहरण होतं, पण तुम्हाला माहित नव्हतं. असे अजून पण असतील, आपण माहित पडत नाही. असं पर्सेंटेज आहे. हा मिसयूज आहे पर्सनल लॉचा. ठीक आहे. तर मग जे आहे बहुविवाहाची पद्धत ही अबॉलिश झाली पाहिजे. ठीक आहे, मुद्दा समजलाय तुम्हाला. आणि जिथे पण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, तुम्ही उत्तराखंड जरी ऐकलं असेल आणि आसाम पण येणार आहे, त्यांचं म्हणणं आहे की ट्रायबलला आम्ही बाहेर ठेवत आहोत. तर काय फायदा ना त्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा. इव्हन उत्तराखंडच्या पण सिव्हिल कोडमध्ये ट्रायबल बाहेर आहे. तिथे तर एक प्रथा आहे, त्याला म्हणतात पॉलिअँड्री. ट्रायबल मध्ये बघा, पॉलिगॅमी म्हणजे फक्त काय होतं, बहुविवाह. याचे 2 प्रकार असतात. एकामध्ये ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, म्हणजे यार याला आता शब्द आठवत नाही वेळेवर, पण मी तुम्हाला फक्त पॉलिगॅमीचे प्रकार, पॉली एक अँड्री आहे आणि एक पॉलिगायनी आहे. पॉलिअँड्री म्हणजे काय होतं ऍक्च्युली, एक वाईफ असेल आणि नंबर ऑफ हजबंड असतील. ओके. पॉलिगायनी म्हणजे एक हजबंड आहे आणि नंबर ऑफ ऍक्च्युली काय आहेत, वाईफ आहे. तर उत्तराखंड मध्ये एका ट्राईब मध्ये ही प्रॅक्टिस आहे.
ते पण फ्रॅटर्नल. म्हणजे फ्रॅटर्नल पॉली अँड्री कशी असते, एक वाईफ असेल आणि 3-4 जे भाऊ आहेत ते त्यांचे एक्सक्लुसिव्ह हजबंड असते. हे पण योग्य नाही यार, पण हे बाहेर ठेवलं उत्तराखंडच्या सिव्हिल कोड. यार कशाला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतात त्याला, तसं बघितलं तर. ग्रेट. समजत आहे काय म्हणता मी तुम्हाला. बहुविवाह सारख्या ज्या पद्धती आहेत त्या अबॉलिश झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर इवन मुस्लिमांमध्ये आणखीन एक प्रॅक्टिस आहे, त्याला म्हणतात निकाह हलाला. रेअरली प्रॅक्टिस, पण चर्चा करावी लागते सहसा. आणि याच्यावर तुम्ही थोडस मूवी वगैरे पण येऊन गेला तर कॉन्ट्रोवर्शियल होता, एवढं गाजलं नाही, पण लोकांना एक पद्धत माहित आहे. निकाह हलाला ऐकलंय का? नसेल ऐकलं त्यांच्यासाठी लक्षात घ्या की आता समजून घ्या, एक हजबंड आहे, एक वाईफ आहे. हजबंड आणि वाईफ सोशियोलॉजी मध्ये असं डिनोट करतात ऍक्च्युली. ट्रायंगल म्हणजे हजबंड असतो आणि किंवा फिमेल असेल तर सर्कल असतो ऍक्च्युली. ओके, लग्न आहे, हजबंड वाईफ आहे म्हणजे लग्न झालंय, सॉरी. ठीक आहे. आता यार यांचं नाही पटलं, ठीक आहे, वेगळे झाले ना, काय प्रॉब्लेम आहे. पण त्यांना वाटतं की नाही यार आपलं चुकलं, आता आपण एकत्र आलं पाहिजे. येतं का? नाही जमत. असं तुम्ही विचार करून एकत्र नाही येऊ शकत. काय करावं लागेल, या स्त्रीला दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करावं लागेल, पुन्हा डिव्हिजन नाही, डिवोर्स घ्यावा लागेल, आणि आता ही जी आहे पुन्हा इकडे येऊ शकते. हलाल मीन्स परमिटेड, हराम मीन्स नॉट अलाउड. हे नॉट अलाउड होतं आता इथून येणं. आता ते परमिट कसं होईल, तर दुसरं लग्न करून ते डिवोर्स घेऊन पुन्हा येत आहे. निकाह हलाला सारख्या प्रॅक्टिस रेअर आहे, मी तुम्हाला सांगितलं, पण शेवटी यार आहे, एक्झिस्ट करतं. आलं लक्षात? अशा प्रॅक्टिसेस पण गेल्या पाहिजे. एक मुद्दा आपला होता ऍक्च्युली घटस्फोट. शाहबानो केस 1985. शाहबानो केस मध्य प्रदेश आहे. शाहबानो केस म्हणजे शाहबानोचे 5 मुलं म्हणजे अपत्य होती. आता किती मुलं मुली ते नाही सांगू शकत तुम्हाला. 5 अपत्य होती, डिवोर्स झाला. डिवोर्सचा नाही आहे केस, लक्षात घ्या, पोटगीसाठी आहे. ती गेली कोर्टामध्ये. कोर्ट म्हणतो बरोबर आहे ना, द्यायला पाहिजे यार, 5 मुलं आहे, कसं सांभाळेल ऍक्च्युली. म्हणून पोटगी देण्यासाठी सांगितलं. कोर्टाने आदेश दिला, जो लागू होणार होता. गव्हर्नमेंट मदत आलं, काँग्रेस गव्हर्नमेंट होतं, सेक्युलर गव्हर्नमेंट म्हणतात ना तुम्ही, म्हणजे नाही. त्या डिसिजनला फ्लिप केलं यांनी, बदलवलं आणि म्हटलं असं देता येणार नाही, कारण त्यांचं पर्सनल लॉ नाही म्हणतो ऍक्च्युअली. सोड बँक येस, या प्रकारे पण झालेलं. पण तेव्हाच कोर्टाने सांगितलं होतं नाही, भारतामध्ये काय असलं पाहिजे, युनिफॉर्म सिव्हिल कोड असला पाहिजे. पोटगीचा पण एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये, आणि हे घटस्फोट समजून घ्या एक. ओके, मग ट्रिपल तलाक तर अबॉलिश झालं ना भावांनो. आता मग आता काय राहिलं का याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये आणखी पण बाकी आहे. आता इस्लाम मध्ये पण जे डिवोर्सचे टाइप्स असतात 8 प्रकार आहे टोटल. आता काय ऍक्च्युली बॅन झालेला आहे, तलाके बिद्दत. तलाके बिद्दत बॅन झाला. बिद्दतचा काय प्रॉब्लेम आहे? डिवोर्स. आता जसं पण डिवोर्स होता, हिंदू पण डिवोर्स होता, याचा प्रॉब्लेम काय आहे पण? पहिला प्रॉब्लेम लक्षात घ्या, डिवोर्स मत टाका, प्रॉब्लेम्स लिहा फक्त. घटस्फोट. हिंदू डिवोर्स घेऊ शकतो का? हिंदू डिवोर्स घेऊ शकतात का धार्मिकरित्या, ट्रॅडिशनली? नाही. देवाने ठरवलंय ते 7 जन्मासाठी. तर डिवोर्स नाहीच आहे पद्धत हिंदूंसाठी. पण इस्लाम मध्ये पहिलेपासून आहे ते, म्हणजे थोडंसं प्रोग्रेसिव्ह आहे त्या बाबतीमध्ये, पण ते पद्धत जी आहे इम्प्लिमेंटेशनची ती बरोबर नाही आहे.
ओके, प्रॉब्लेम काय आहे बघा. आणि ज्या प्रकारचा हे कसं आहे, याला म्हणतात इन्स्टंट तलाक. असं जरी म्हटलं तलाक तलाक तलाक, संपलं लग्न, त्यावेळीच संपलं. लोकांनी फोनवर पण केलं असं, फोनवर केलं, व्हॉट्सअपवर 3 ब्ल्यू टिक आल्या, संपलं. व्हिडिओ कॉन्फरन्स असे काय, पण शेवटी ते कुठेही म्हणा तुम्ही, पण ते इन्स्टंट आहे. हिंदूमध्ये पण आहे, पण तो हिंदूंचा जो तलाक आहे लक्षात घेतो, धर्मानुसार नाही, तो लॉ नुसार आहे. आणि त्यामध्ये काय होतं माहित आहे का, की तुम्हाला एक पिरियड, वेटिंग पिरियड असतो 1 वर्षाचा. 1 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. इन्स्टंट नाही आहे तो तलाक. तलाक हा इन्स्टंट नसला पाहिजे, नूडल थोडी आहे ना. ओके, तर या प्रकारे ऍक्च्युली त्याचा पहिला प्रॉब्लेम आहे, त्या इन्स्टंट. दुसरा आहे एकतर्फी. इथे तुम्हाला म्युच्युअल घ्यावं लागतं, लक्षात घ्या. तुमच्या दुसरे जे लोक करतात त्याच्यामध्ये तो इन्स्टंट नसतो, 1 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो, आणि तो म्युच्युअल असतो. म्हणजे असला पाहिजे, ऍटलिस्ट दाखवलं तरी पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये कसं आहे, एकतर्फी आहे. म्हणजे नवरा हा काय करताय, हा बायकोला देताय. का माहित नाही, दिला म्हटलं त्याने 3 वेळा. ओके, आणि तिसरी गोष्ट आहे पोटगी नाही ना. एकतर्फी दुसरा प्रॉब्लेम, हा एकतर्फी असणे हा दुसरा प्रॉब्लेम. तिसरा प्रॉब्लेम आहे पोटगी नसणे. तिथे जे रिलिजियस टेक्स्ट नुसारच, त्यांच्या कायद्यानुसारच नाहीये, जे असायला पाहिजे असं म्हणणं आहे. ओके, तर असा प्रॉब्लेम असल्यामुळे मग त्याचे जे मिसयूज पण व्हायला लागले, सांगितलं व्हिडिओ कॉन्फरन्स वगैरे. मग त्याच्यामध्ये मला वाटते शायरा बानो केस आली. ऍक्च्युली शायरा बानो केस नसणार, 17ची केस आहे. कोर्टाने सांगितलं, नंतर कायदा बदला ऍक्च्युली, की असं नसलं पाहिजे, अबोलिश केलं. ठीक आहे, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. मी तुम्हाला असं सांगत आहे. याच्यानंतर काय झालं, की नवीन एक प्रकार आहे ज्याच्यानुसार आता डिवोर्सची संख्या वाढत आहे मुस्लिमांमध्ये. तो प्रकार आहे तलाके हसद. हा बिद्दत बॅन करण्यात आलेला. आता कुठला प्रकार आणलेला आहे, तलाके हसद. याच्यामध्ये इन्स्टंट आहे, पण वेगळ्या प्रकारे. एका क्षणात 3 वेळा नाही म्हणायचं, 3 वेळा म्हणायचं, पण एक एक मनच्या अंतरानंतर. आज किती तारीख आहे, 9. ओके, 6 म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, येस, 9 तारखेला म्हणायचं, मग 9 डिसेंबरला, 9 जानेवारीला संपलं, झाला डिवोर्स. मग बॅन कुठला केला आपण, बिद्दत बॅन केला. हसन तर आहेच ना अजून, मग लोक हसन करतात, बायपास करतायत ना लॉला. ठीक आहे, मग याचे पण प्रॉब्लेम सेमच आहे. इन्स्टंट आहे, एकतर्फी आहे, तिथे पण पोटगी नाही. गव्हर्नमेंटने हे सांगितलं तुम्हाला, आम्ही बॅन केलं म्हणून सांगितलं ना. हा, हे सांगितलं का तुम्हाला गव्हर्नमेंटने, की लॉ बायपास होत आहे म्हणून. ठीक आहे, आणखीन एक प्रकार आहे, त्याला म्हणतात खुला. पण खुला कोण कोणाला देतं, महिला ही पुरुषाला देते, म्हणजे वाईफ हजबंडला देते ऍक्च्युली खुला. ओके, पण असं पण केलं जाऊ शकतं बघा, तलाके बिद्दत बॅन झालेला आहे. हा, महिलेवरच प्रेशर आणायचं, तूच डिवोर्स दे. आता मी तर नाही देऊ शकत बिद्दतनी, आहे की नाही, बिद्दत तर बॅन आहे. आता प्रेशर आणायचं, त्रास द्यायचा, आणि म्हणायचं की तू डिवोर्स स्वतः घे खुलत. असे प्रकारच उघडकीस येत आहे. क्लिअर आहे बघ, हे अजून पण बाकीचं आहे आपल्यासाठी. पोटगीचा पण एक मुद्दा आपण घेतलाच आहे इनडायरेक्टली, पर्टिक्युलरली. आता त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहे, की हिंदूंमध्ये पोटगी आहे पण देण्यात येत नाही कधी कधी, त्याच्यामध्ये बायपास करण्याचे प्रयत्न असतात, आणि मुस्लिमांमध्ये तर आहेच नाही, तर ती लागू झाली पाहिजे. नंतर वारसा हक्क एक आहे, अडॉप्शन, दत्तक. तर मुस्लिम जे महिला आहे ती दत्तक नाही घेऊ शकत कायद्यानुसार. मुस्लिम महिला कायद्यानुसार
दत्तक घेऊ शकत नाही, असा हक्क असला पाहिजे. कम्युनिटीनुसार काही काही कम्युनिटीमध्ये अजून पण काय नाही आहे, वारसा हक्क नाही आहे. म्हणजे प्रॉपर्टी जी ट्रान्सफर होते मोस्टली कोणाला होते, ऍक्च्युली मुलाला होते, मुलीला होते. तर ते पण झालं पाहिजे. पर्टिक्युलरली इथे मग कम्युनिटी कुठली, येस मुस्लिम कम्युनिटी येऊ शकते. 7वा मुद्दा, लग्नाचे वय. काय वय लग्नाचे? 18-21. ओके. पण लोक असे काही रिजन्स आहेत आणि धर्म आहे, तसं मुस्लिमांचं म्हणणं आहे की नाही, आमच्या इथे नियम कसा आहे बाबा, की वयात आल्यानंतर लग्न केलं जाऊ शकतं. मग ते त्याच्यानुसार लागू करतात. राजस्थान सारख्या ठिकाणी रिजनचा इश्यू आहे, कल्चरचा इश्यू आहे, लक्षात घ्या, धर्माचा इश्यू नाही. तिथे पण लवकर लग्न लावण्यात, लवकर म्हणजे 16च्या आधी वगैरे लग्न लावण्यात येतं, ते प्रॉब्लेम आहे. लग्नाचे काय लिहिलंय, वय कायद्यानुसार लागू करणे, कायद्यानुसार लागू करणे. काही धार्मिक समुदाय आणि प्रादेशिक समुदाय इथे बाल विवाहाची प्रथा आहे. बाल विवाहाची प्रथा आहे. कायद्याने वय वाढवलंय मित्रांनो, लक्षात घ्या. कायद्याचा प्रॉब्लेम नाही, आता ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रॉब्लेम आहे. हुंडा कसं, अबॉलिशन ऑफ म्हणजे काय म्हणते त्याला, डावरी आहेच ना कायदा आपल्या इकडे. ओके. बरं, मुस्लिमांमध्ये हुंडा असतो. इंटरेस्टिंगली जे शरिया वगैरे सारखे कायदे आहेत त्यांचे हुंडा नाहीये. प्रकार काय असतो, मेहर. प्रकार काय म्हणतात त्याला, ऍक्च्युली मेहर. म्हणजे कोणाकोणाकडून जातो हा, कोणाला जातो, मुलाकडून एक सम मुलीला जाते. ओके. म्हणून जेव्हा अबॉलिशन ऑफ डावरी, ओके, असा कायदा आला, म्हणून तो कोणाला लागू करण्यात आला, हिंदूंना. बरोबर आहे ना, येस. कारण मुस्लिमांमध्ये तर आहेच नाही डावरी, पण इन प्रॅक्टिस इंडियामध्ये ऍक्च्युली मुस्लिम पण डावरी घेतात. कळतंय काय म्हणताय मी तुम्हाला, काय म्हणताय मी तुम्हाला, की हुंडा जी प्रथा आहे ती कोणामध्ये आहे, हिंदूंमध्ये आहे. ओके. आणि मुस्लिमांचे जे नियम काय सांगतात, की असं ऍक्च्युली नाहीच आहे आमच्यामध्ये. मग तुम्ही कायदाच लागू करू शकत नाही ना. पण प्रथागत, धर्म नाही म्हणताय, पण प्रथा सांगत आहे की लोक हुंडा घेतात. अशा प्रकारे मग मुस्लिम महिला आहेत त्यांना डबल प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. सांगू पण नाही शकत, ते म्हणते ना आहेच नाही तुमच्या याच्यामध्ये, कायदा कसं लागू. मग अशा प्रकारचा कायदा आला पाहिजे की ते पण कव्हर झाले पाहिजे. हुंडा प्रथा, मुस्लिमांमध्ये धार्मिकरित्या हुंड्याची पद्धत नाहीये. नाही, पण भारतीय प्रथांचा परिणाम म्हणून हुंडा दिसून येतो. आणि फक्त हुंडा दिसून येतो हा प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या तुम्ही, कायदा लागू नाही हा प्रॉब्लेम. पण
पण हुंडा बळीचा कायदा त्यांना लागू होत नाही, त्यांना लागू होत नाही. तर जेव्हा अशा प्रकारचा कायदा येईल तो मग युनिफॉर्म सिव्हिल कोडचा भाग बनेल, त्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणू शकतो. काही प्रथा बंद करायचे, काही कायदे आणायचे, तेव्हा आपण त्याला म्हणू युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके. आदिवासी आदिवासी यांना विविध संविधानिक तरतुदीद्वारे संरक्षण प्राप्त आहे, संरक्षण प्राप्त आहे. जसे 29 371 सॉरी 244 पहिले घ्या, 244 371 ए नागालँड, 371 ए नागालँड, 371 बी आसाम. पाचवे परिशिष्ट, सहावे परिशिष्ट. त्यामुळे बहुविवाह या बहुविवाह एक झाला, सॉरी चालेल, यासारख्या प्रथा यांना मान्यता मिळत आहे, यांना मान्यता मिळत आहे. ओके. आता बघा, गारो, खासी, जयंतिया हे कसं आहे, हे मॅट्रिलिनियल आहे, म्हणून याच्यामध्ये प्रॉपर्टी कशी ट्रान्सफर होते, आईकडून मुलीकडे. पण कुठल्या मुलीकडे माहितीये का, सर्वात लहान मुलीकडे, छोट्या मुलीकडे. मग हे यार बाकी मुलींसोबत आणि मुलांसोबत अन्याय झाला नाही का प्रकारचा. म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आला पाहिजे बाबा आणि मुलींचंच भलं झालं पाहिजे असं काही आहे का. ओके. हा पण एका प्रकारचा अन्याय. तर अशा पण प्रथा नसल्या पाहिजे ना, पण ते त्याला विरोध करतात. ऍक्च्युली त्यांनी पहिले सांगितलं की तुम्ही काही लागू करा तुमचा युनिफॉर्म सिव्हिल कोड, हे आमच्या प्रथा आणू नका ऍक्च्युली याच्यामध्ये. ठीक आहे. थोडे इरोड पण होत आहे काही लोक, कारण तुमच्या हातात आहे शेवटी. काही लोक देत आहेत आता इक्वल जे डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. पण ही प्रथा पण ह्या पण प्रथा ऍक्च्युली कशा आहे, प्रोटेक्टेड आहे आणि उद्या हे कॉन्ट्रडिक्शन क्रिएट करू शकतात. ठीक आहे. त्यामुळे आतापासून विचार केला पाहिजे. काही जमातीमध्ये जसे गारो, खासी, जयंतिया वारसा हक्काच्या वेगळ्या पद्धती अस्तित्वात आहे. जसे आईकडून मुलींना संपत्तीचे हस्तांतरण,
अशा पण प्रथा आपल्याकडे अस्तित्वामध्ये आहे. आणखीन काही मुद्दे आता लोक ऍड करतायत की हे डिस्कस झालं पाहिजे युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये. जसं LGBT चे जे मॅरेज राईट्स आहेत आता, ओके, तर त्याबद्दल चर्चा आहे. आता बघा, लक्षात घ्या की आपण काय म्हणत आहोत की दोन पुरुष, दोन महिला, बरोबर आहे, यांना लग्न करायचं आहे. आता यांना सर्वात मोठा चॅलेंज काय माहित आहे का? ऍक्ट चॅलेंज आहे. ऍक्ट काय म्हणतो लक्षात घ्या की लग्न कोणामध्ये होत आहे? एक पुरुष मध्ये होत आहे आणि एक महिलेमध्ये होत आहे. बरं, ऍक्ट तसं का म्हणतो? ऍक्ट तसं का म्हणत आहे? कारण ऍक्टवर पण कुठेतरी धर्माचा इम्पॅक्ट होता त्यावेळेस. कारण लग्न कोण करत होतं? पुरुष आणि महिलाच करत होतं ना. म्हणून ऍक्ट मध्ये पण तसं झालं की पुरुष आणि महिलेमध्ये काय होत आहे? लग्न होत आहे. जर ऍक्ट मध्ये काय आलं, हजबंड अँड किंवा म्हणजे हजबंड अँड वाईफ झाल्यानंतर पण मेल अँड फिमेल, हजबंड अँड वाईफ प्रोनाऊन्स केलं जातं ऍक्च्युली शेवटी. ऍक्ट मध्ये काय आलं तर धार्मिक मान्यता तशी होती त्यावेळेस ऍक्च्युली. पण आता जेव्हा म्हणतात काही लोक की आम्हाला लग्न करायचं, ते काय म्हणतात ना, ऍक्ट मध्ये काय दिलेलं आहे? हजबंड अँड मेल अँड फिमेल, म्हणून तुमचं लग्न होऊ शकत नाही. म्हणून जे LGBTQ मुवमेंट आहे आता भारतातली, त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करा आणि तिथे तुम्ही काय लिहा? 2 पर्सन. काय करा? 2 पर्सन म्हणून असं लिहा. जर तुम्ही असं केलं तर 2 पर्सन मग कोणी पण असू शकतं, मेल फिमेल, फिमेल मेल, मेल मेल, फिमेल फिमेल, बरोबर आहे. मग त्यानुसार मग आम्ही पण लग्न करू शकतो. कोर्ट असं नाही म्हणू शकत की तुम्ही राहू नाही शकत म्हणून सोबत राहू शकता. पण मॅरेज नंतर जे राईट्स मिळतात ऍक्च्युली भारतासारख्या देशामध्ये, प्रॉपर्टी म्हणा, ओके, आणखीन काही गोष्टी असतात, तर ते मिळत नाही सहसा. त्याचे कॉम्प्लिकेशन मिळत पण असं नाही, पण कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. ते अवॉइड करण्यासाठी मॅरेज आमचे रेकग्नाइज झालं पाहिजे अशा लोकांनी. त्यामुळे हा पण मुद्दा याच्यामध्येच कव्हर होत असेल. ओके, LGBTQ मॅरेज राईट्स. या चळवळीद्वारे अशी मागणी केली जात आहे, अशी मागणी केली जात आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954, विशेष विवाह अधिनियम 1954, यामध्ये दुरुस्ती करून दोन व्यक्तींच्या विवाहास मान्यता देण्यात यावी. 2 व्यक्तींच्या विवाहास मान्यता देण्यात यावी. सध्याचे कायदे भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये विवाहास मान्यता देतात. म्हणून याच्यामध्ये काय केली पाहिजे? दुरुस्ती केली पाहिजे. आणि अशा प्रकारे ते पण कशात येतील? त्या युनिफॉर्मिटीमध्ये येतील, समान नागरिक संहितेमध्ये येतील, अशी त्यांची डिमांड आहे. किती मुद्दे झाले टोटल? 7च झाले. बरं, 7 पर्यंत मी इथेच आलो होतो. तर ठीक आहे, तुम्ही वेगळी नंबरिंग केली असेल, पण हे सगळे बदल झाले पाहिजे. काय झालं पाहिजे? हे सगळे बदल झाले पाहिजे. तेव्हा आपण काय म्हणू शकतो की म्हणजे अशा प्रकारच्या दुरुस्त्या, एखादी नवीन कायदा आणि ह्या प्रथा ज्या आहेत त्याचं उन्मूलन झालं पाहिजे. मग काय म्हणेल मी, ऍक्च्युली भारतामध्ये आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड. कळला मुद्दा काय म्हणतो? येस. फायदे,
पहिला फायदा आहे जेंडर जस्टिस, लैंगिक न्याय. असं सांग बोर होत आहे. तुम्ही बघा ना, सगळ्या प्रॅक्टिस तुम्ही बघितल्या का? ते घटस्फोटाचं, निकाह हलाला, बहुविवाह, दत्तक वारसा, अजून काय म्हणू शकतो आपण ऍक्च्युली, हे मग ते प्रकार झाले. नंतर हुंड्याची पद्धत, हे सगळे अरे महिला विरुद्ध आहेत कायदे, एवढे प्रथा जे आहेत. म्हणून सगळ्यात जास्त फायदा याचा कोणाला होणार? ऍक्च्युली महिलांनाच होणार आहे. म्हणून याच्या थ्रू काय मिळेल तुम्हाला? जेंडर जस्टिस मिळू शकतो, किंवा लैंगिक न्याय जो शब्द वापरला आपण असं म्हणू शकतो पहिलं. ओके, यामध्ये सर्व कायदे किंवा प्रथा हे महिला विरोधी आहे, महिला विरोधी आहे. त्यामुळे युसीसीचा सर्वात जास्त फायदा हा महिलांना होणार आहे. सेकंड, धर्मनिरपेक्षतेकडे पाऊल. सर्वांसाठी समान कायदा, आणि धर्म आधारित कायदे यांचे उन्मूलन केल्यास, धर्म आधारित कायदे यांचे उन्मूलन केल्यास धर्मनिरपेक्षता राखली जाते. हे जे आहेत पर्सनल लॉ बोर्ड आर अगेन्स्ट ऍक्च्युअली सेक्युलरिझम, असं तुम्ही वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे कायदे नाही ठेवू शकत. मुद्दा काय लिहिलं, काय राहिलं? क्लिअर क्लिअर. वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे कायदे म्हणजे सेक्युलरिझम नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यांना इरेस्पेक्टिव्ह ऑफ द रिलीजन कायदे द्यायचे आहेत. ओके, आणि युसीसी म्हणजे फक्त धर्म होतो हे लक्षात घेऊ नका. युसीसी मध्ये ऍक्च्युली प्रदेश निहाय पण ऍक्च्युली वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस असू शकतात. जसं नॉर्थ ईस्टच्या प्रॅक्टिसेस, राजस्थानच्या प्रॅक्टिसेस झाल्या. ओके, नेक्स्ट आहे याचा दुरुपयोग थांबवता येईल. पर्सनल लॉ बोर्डचा मिसयूज असा शब्द आहे. कसा मिसयूज केला जातो सांगितलं मी तुम्हाला. अरे मला दुसरं लग्न करायचं तर काय करेल मी? धर्म बदलवेल ना. त्याचं एक मोठं पर्सेंटेज सांगितलं. जसे काही धार्मिक समुदायांना अपवाद म्हणून बहुविवाह संमती देण्यात आलेली आहे. बहुविवाह संमती देण्यात आली. संमती देण्यात आली. त्याचा दुरुपयोग दुसऱ्या समुदायाकडून केला जातो. हरियाणा मधली एक केस स्टडी फेमस होती. म्हणजे केस स्टडी म्हणण्यापेक्षा केसेस म्हणू आपण. तर तो ना डेप्युटी सीएम होता ऍक्च्युली. आणि ती जी मुलगी नाही म्हणता येईल आता, भरपूर वय वगैरे होतं. तर ती आहे ना ऍडव्होकेट जनरलची असिस्टंट होती. आता ऍडव्होकेट जनरल पद माहित आहे तुम्हाला, त्याची असिस्टंट. आणि हा डेप्युटी सीएम हरियाणाचा, ज्याचं लग्न झालं होतं ऑलरेडी. आणि यांनी मग नाव बदलवलं ऍक्च्युली. मग त्यांनी काय नाव ठेवलं माहिती आहे का? चांद मोहम्मद. आणि तिने नाव ठेवलं फिजा. हे तुम्ही फक्त युट्यूबवर बघा.
तर त्यावेळेस ना मीडिया पहिल्यांदा ऍक्च्युली ऍक्टिव्ह झाला होता तशा प्रकारे. नवीन नवीन मीडिया, जानते हैं फिजा के बारे में, ये है चांद मोहम्मद, क्या होगा इनके प्यार का. नाव विसरलो म्हणजे सांगतो मी तुम्हाला. हा, त्याचं नाव होतं पहिले चंद्रमोहन आणि त्याने काय बदलवलं नंतर, ओके, चांद मोहम्मद. आणि तिचं नाव होतं अनुराधा बाली आणि तिने नाव बदलवलं फिजा. आणि यार काही लहान पोरं नव्हते हे. ऍडव्होकेट जनरलची असिस्टंट म्हणजे किती मोठी पोस्ट आहे, जे फ्युचर ऍडव्होकेट जनरल, महाअधिवक्ता ना, राईट, डेप्युटी सीएम, त्याचा वडील सीएम राहिलेला आहे. झालं मग आता दुसरं लग्न केलं, मजा आली तुम्हाला, ठीक आहे चालेल. एका वर्षात बिनसल्या, झाला प्रॉब्लेम. बरं, नुकसान कोणाचं आहे? त्या अनुराधा बालीचंच नुकसान असेल ना, याचं थोडी नुकसान आहे, याचं लग्न ऑलरेडी झालं होतं, मोठ्या पोस्टवर होता. अशा प्रकारे लोक मिसयूज करतात, हे थांबलं पाहिजे. आणि बहुतेक लोकांना ना ते कायदा माहीतच नसतो पूर्ण एवढा मोठा. हे काय सोपं आहे का रे समजणं? असं कॉलेजमध्ये बसून कॅन्टीनमध्ये समोसे खाता खाता माहित पडतं आपल्याला, आहे की नाही? आणि तो एक वय असतं, वेग असतो, लोक करतात, मग माहित पडतं यार एवढे कॉम्प्लिकेशन्स आहे. येस, त्यामुळे अशा गोष्टी थांबवल्या पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे लोकांना अवेअर करा. लोकांना कितीही सांगितलं त्यावेळेस कोणीच ऐकत नाही कोणाचं. ऍक्च्युअली कायदे स्ट्रॉंग असले पाहिजे आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन पण तसं असलं पाहिजे. असे मिसयूज होतात, ठीक आहे, हे थांबले पाहिजे. नंतर राष्ट्रीय एकात्मता वाढवली जाऊ शकते. राष्ट्रीय एकात्मता, नेक्स्ट. हा, ज्युडिशरीवरचा भार कमी केला जातो, न्यायालयाचा भार कमी केला जाईल. कसं? आता बघा, तुमच्याकडे आता एक कोड आहे सगळ्यांसाठी, एक पर्सनल लॉ कोड आहे. हे दोन्ही केसेस तुम्हाला माहित असले पाहिजे जज म्हणून, आणि याच्यातून येणारे कॉम्प्लिकेशन पण माहित पाहिजे, त्या केसेस माहित पाहिजे. शायरा बानो केस पण माहित पाहिजे, शहाबानो केस पण माहित पाहिजे, सरला मुद्गल केस पण माहित पाहिजे, बरोबर आहे? तर हे सगळे कॉम्प्लिकेशन समजा नसतील आणि एकच लॉ असेल तर तुम्हाला तेवढंच करावं लागेल. उगार भार वाढणार नाही, गुंतागुंत वाढणार नाही. कळत आहे? अशा प्रकारे न्यायालयाचा काय होईल, आपला भार पण कमी होईल असं आपल्याला सांगता येईल, कारण गुंतागुंत राहणार नाही तेवढी. तर असे काही फायदे असू शकतात. चालेल, पुढे जायचं. ओके, आव्हाने. पुन्हा काही आव्हाने सेम आहेत. पहिलं आव्हान काय आहे? सेक्युलरिझमच आव्हान आहे. भारतीय समाज कसा आहे? हा, यस, धार्मिक आहे, अत्यंत धार्मिक आहे. पहिले धर्म आहे मग देश आहे. त्यांना वाटतं की असं काही केलं, एखादी प्रॅक्टिस वगैरे, म्हणजे तुम्ही कोणाविरुद्ध जात आहे? धर्माविरुद्ध जात आहे. त्याच्यामुळे आम्हाला नको बाबा तुमचं युनिफॉर्म, सिव्हिल कोड वगैरे. ओके, म्हणजे आणि त्याच्यामध्ये पण कसं आहे, त्यांचं करा ना, त्यांचं तुम्ही काहीच करत नाही, तो म्हणतो तुम्ही त्यांचं करा. हे चालू राहतं ऍक्च्युली. लोक धार्मिक आहे, त्याला धार्मिक रंग पण देतात. धार्मिक म्हणण्यापेक्षा मग कम्युनल अँगल पण येतो खूप वेळा, ठीक आहे. दुसरा ऍक्च्युली याच्यामध्ये चॅलेंज माहिती आहे का, आणि इम्पॉर्टंट आहे बघा, तुम्ही एक्झाम साठी हे लक्षात घ्या. याला ना मोठं चॅलेंज, आपण जरी धर्म लिहिलं असेल, याला मोठं चॅलेंज धर्म नाहीये. धर्म तर दाखवण्यात येतो नेहमी पण, ओके. याच्या मागे मोठं चॅलेंज आहे पितृसत्तेचं ऍक्च्युअली. सेकंड चॅलेंज काय आहे? पेट्रियार्की, पितृसत्ता. कसं बघा, आपण चर्चा करू त्याच्यावर. पहिला फायदा काय घेतला होता आपण? जेंडर जस्टिस. सगळ्या प्रथा कशा आहेत? ह्या महिला विरोधी आहे, म्हणून याला विरोध करणारे असं नाही म्हणू शकत की पुरुषांना प्रिव्हिलेज मिळत आहे म्हणून, विशेष अधिकार मिळत आहे म्हणून. ते काय म्हणतात? धर्माच्या विरुद्ध आहे. मी काय सांगत आहे तुम्हाला, लोकांना दाखवत आहेत ते हे धर्माच्या विरुद्ध आहे म्हणून.
पण ते ऍक्च्युली कोणासाठी फायदेशीर आहे? त्या त्या धर्मातल्या पुरुषांसाठी ते फायदेशीर आहे. कुठला पण धर्म असेल मग तो, पण ते असं सांगू शकत नाही. म्हणून ते सांगतात काय ऍक्च्युली की हे धर्मविरोधी आहे. धर्माचं कसं आहे, पांघरून आहे, पण आत मेन रिझन काय ऍक्च्युली पितृसत्ता आहे. असा उद्या प्रश्न येऊ शकतो. मेन चॅलेंज काय आहे युसीसीला? पितृसत्ता आहे की धर्म आहे, किंवा म्हणजे लोकांचं अत्यंतिक धार्मिक असतं, मला पितृसत्ता द्यावी लागेल. म्हणून सगळेच लोक विरोध करत असतील कदाचित. नाही बाबा, आपले म्हणजे प्रिव्हिलेजेस राहिले पाहिजे मेंटेन. येस, सोशल रिझन्स आहे, पितृसत्ता. नेक्स्ट आहे संवैधानिक आव्हाने. आर्टिकल युसीसीचा आर्टिकल काय? 44 आणि पर्सनल लॉ बोर्ड 25. हे आधी मुद्दा झालाय आपला. तसंच फंडामेंटल राईट, डीपीएसपी, जस्टिसेबल कुठला आहे? 25. म्हणजे जास्त महत्वाचं काय आहे? 25 महत्वाचं आहे. पर्सनल लॉचं जास्त महत्व आहे ऍक्च्युली. आणि आपोआपच 44 काय होऊन जातं? हे कमी महत्वाचं होऊन जातं. असं पण एक संविधानिक चॅलेंज आहे याला ऍक्च्युली. आणि याला बायपास करता येत नाही असं नाहीये, पण एका प्रकारे काय होतं, इथे गतिरोध निर्माण होतो, प्रतिरोध निर्माण होतो, ऍक्च्युली रेजिस्टन्स निर्माण होतो. येस, काय लिहिलं तुम्ही? लिहिलं आहे काही? पर्सनल लॉज, पर्सनल लॉ काय म्हणू आपण याला? वैयक्तिक कायदे, वैयक्तिक कायदे आणि ब्रॅकेटमध्ये पर्सनल लॉ पण लिहा. पर्सनल लॉ यांना कलम 25चा भाग असून, कलम 25चा भाग असून कलम 25 तर युसीसी हे 44चा भाग आहे. त्याच्यामध्ये डीपीएसपी अकाउंट समोर. जस्टिसेबल न्याय प्रविष्ट म्हणतात का? जस्टिसेबल न्याय प्रविष्ट. भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्कांना अधिक महत्व आहे. अधिक महत्व आहे. ज्यामुळे वैयक्तिक कायद्यांना आपोआपच युसीसी पेक्षा अधिक महत्व मिळते. ज्यामुळे त्याच्या अंमलबजावणीस प्रतिरोध निर्माण होतो. अंमलबजावणीस प्रतिरोध निर्माण होतो. नेक्स्ट पॉइंट, सॉरी अजून एक आहे मुद्दा. आता बघा, तुम्हाला माहिती आहे, आठवते ते स्टेट लिस्ट असते, एक सेंट्रल लिस्ट असते, बरोबर आहे ना? आता आपण नेहमी युसीसी वर बोलतो तर आपल्याला वाटतं की कोण बनवणार होतं ऍक्च्युली कायदे? येस, सेंटर बनवेल. ओके, पण सगळे जे आहेत मॅरेज आणि असोसिएटेड इश्यू ते कुठे ऍक्च्युली सगळे स्टेट लिस्ट मध्ये आहे. म्हणजे कोणाला कुठे कायदा बनवावा लागेल? केंद्राला राज्य सूचीवर कायदा बनवावा. बनवता येत नाही का? सर बनवता येत असतं. 5 अशा एक्सेप्शनल सिच्युएशन आहे, माहिती आहे तुम्हाला? ओके, पण तसं कसं केलं पाहिजे? ते एक्सेप्शन केसेस मध्ये केलं पाहिजे, नियम नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे इथे पुन्हा काय होतो? प्रतिरोध निर्माण होतो. विवाह आणि संबंधित विषय, मग तर पोटगी वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या ऍक्च्युली. विवाह आणि संबंधित विषय हे राज्य सूचीवर आहे.
राज्य सूचीचा भाग आहे. अशा विषयांवर केंद्राद्वारे अपवादात्मक स्थितीत कायदा बनवला गेला पाहिजे. बनवू शकतं, पण कसं आहे, अपवादात्मक स्थिती कसं तुम्ही बनवलं पाहिजे, नाही तर मग तो एक प्रकारे काय होतं की फेडरल स्ट्रक्चरच्या विरुद्ध गेलं असं मानलं जातं. ओके, पण तरी पण अजून अशा प्रकारे बघा, सध्याची गव्हर्नमेंट बद्दल जरी आपण चर्चा केली, त्यांनी काय म्हटलं की आम्ही काय केलं आहे, आम्ही आणलेला आहे अबॉलिशन ऑफ ट्रिपल तलाक. बरोबर आहे, पण ट्रिपल तलाक अबॉलिश झाला आहे का? त्यामुळे ते तर न समजून घे काहीच नाही केलं. पण ते काय करतायत आता, ते आणतायत असे लोकल युनिफॉर्म सिव्हिल कोड. उत्तराखंड आलं, आता आसाम म्हणतं ऍक्च्युली. ओके, त्यांचं म्हणणं आहे गोव्याला आहे. ते यार म्हणजे कितपत योग्य आहे त्याचं, म्हणजे एक कायदेशीर त्याच्यावर भाष्य यायला पाहिजे. मी लॉजिकली सांगितलं तुम्हाला की असं नाही यायला पाहिजे, मोठ्या प्रमाणावर काही कायदे आले पाहिजे ऍक्च्युली. आणि जसं काय करतात ते प्रत्येक जण काय करताय, ट्रायबलला बाहेर ठेवतो, ट्रायबलला बाहेर ठेवतो. यार पण ते काय वेगळे आहेत का तुमच्यापेक्षा? ते पण आले पाहिजे त्या अँबिटमध्ये. ओके, आणि नेहमी काय असतात, पळवाटा तयारच असतात, तर ते नसल्या पाहिजे ऍक्च्युली. उद्या काय करू आपण, थोडीशी गोवा आणि उत्तराखंडवर चर्चा करू. ओके, आणि एक नवीन टॉपिक घेऊ, ग्लोबलायझेशन. चालेल, संडे उद्या चालेल ना? म्हणजे तसं पण आपण एवढे दिवस नव्हतोच ना, आहे की नाही? किती वाजता येतं सांगा तुम्ही, पाहिजे तर आपण काही टाइम वगैरे डिसाईड करून घेऊ. सेम टाइम आहे की काही दुसरा टाइम पाहिजे तुम्हाला? हे तुम्ही आधी आलेत ना, जाऊ शकता सकाळी, पण किती लोक तयार आहेत? हा, सेम टाइम सकाळी, सेम टाइम म्हणताय तो. नाही, माझं काय म्हणणं, जर तुम्ही सकाळी आले तर आपण जाऊ शकतो, पटकन होऊन जाईल. सकाळी इथे सेशन वगैरे आहे का, यांना विचारून घेऊ. सकाळी सेशन नाही आहे इकडे. अरे मित्रा, एवढं नाही करू शकत तू.